श्रीराम समर्थ श्रीराम. काल मला सांगितलं गेलं की अक्षरशः घाम गाळून इथलं सगळं दृश्य बदलून टाकलेलं आहे. सरप्राईज आहे. हे सरप्राईज म्हणजे सरांना दिलेलं प्राईज असतं ते. त्यामुळे त्यांनी फोटो पाठवले जे मला आत्तापर्यंत बघायला मिळाले नाही. त्यामुळे खरं सरप्राईज होतं ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला. याला आपण चैतन्य अंगण नाव दिलं कारण इथे अंगण आहे. अशी फार थोडी केंद्र आहेत की ज्यांना वरती आकाश दिसणारं अंगण आहे. आज सगळीकडे इथे चैतन्य होतं आणि अंगणात काहीतरी घडत होतं. मी चुकत नसेल तर कदाचित पहिल्यांदा हे घर बांधल्यापासून, ही वास्तू बांधल्यापासून तिथे यज्ञ झाला असेल. आधी झाला असेल माहीत नाही, पण सांगतो तुम्हाला, अंगण आहे, अंगणात हवन आहे, यज्ञ आहे. म्हणजे दोन्ही अंगण सांगते की इदन्न मम, हे जे सगळं वैभव आहे हे माझं नाही आहे. मग कुणाचं आहे? रामाचं आहे असं आज तरी म्हणायला काय हरकत आहे. रामाचं आहे. त्याच्यानंतर चैतन्य काय सांगत होतं? अरे चैतन्य हा तुझा धर्म आहे, आनंद हा तुझा धर्म आहे. आपण त्याच्यावर झाकण घालतो आणि हे माझं नाही सांगणार. सध्या पौष महिन्यात हे का केलं असा एक विचार आहे. अनेक आक्षेप आहेत आणि आक्षेप म्हणजेच राम हे लक्षात ठेवा. त्याच्या चरित्रावर आणि त्याच्या एकंदर जीवनात किती संकट, किती निरनिराळ्या प्रकारचे संशय आणि आक्षेप म्हणजे ऑब्जेक्शन्स. लक्षात घ्या, पौष महिना हा निषिद्ध मानलेला आहे. आपण सुद्धा कुठलेही धार्मिक कार्यक्रम पौष महिन्यात करत नाही. पौष महिन्यात मंदिरात प्रसादही होत नाही. हो की नाही? पौष महिन्यात हे का केलं? खरं म्हणजे मला विचाराल तर ह्याच्याशिवाय दुसरा चांगला महिनाच नाही रामाचं कुठलंही करायचं असेल. त्याला कारण आहे. पूषण ही देवता आहे, ती सूर्यदेवता आहे. सूर्याच्या 12 नावात आपण ओम पूषणे नमः म्हणतो ना, तर पौष महिन्याची देवता आहे. आणि म्हणूनच पौष महिन्यात रथसप्तमी, संक्रांत. संक्रांत एक ट्रान्झिशन आहे. मकर वृत्ताकडून कर्क वृत्ताकडे सूर्य यायला लागतो. म्हणजे काय होतं? दिवस मोठा होतो, प्रकाश वाढतो, उष्णता वाढते, ऊर्जा वाढते, आपण ज्याला एनर्जी म्हणतो, आणि चैतन्य वाढतं. कारण आता खऱ्या अर्थाने रथ, भा म्हणजे प्रकाश, प्रकाशाची पूजा करण्यात रत म्हणजे गुंतलेल्या लोकांचा देश तो भारत आहे. हाच की तो सीझन 14 जानेवारीला ट्रान्झिशन सुरू झालेलं आहे. अशा वेळेला याच महिन्यात हे व्हायला पाहिजे होतं. हे बाकीचे काय सांगू देत, कारण प्रत्येक महिन्यात, प्रत्येक राज्यात प्रत्येक महिना निषिद्ध मानलेला आहे. याच्यात हा तर त्याच्यात तो. त्यामुळे तसा विचार नाही करायचा. सूर्यवंशातला राजा, आज मला फार बरं वाटतं, कारण एक जे अत्यंत पूज्य भटजी होते त्यांनी मागे सूर्य काढला होता, गोंदला होता, टॅटू. बऱ्या बाबा, म्हणजे आंघोळ करताना सुद्धा जाणार नाही आहे तो. सूर्यवंश आहे आमचा, काय सांगू तुम्हाला. तर सूर्यवंशातला हा राजा खरं म्हणजे रघुकुल म्हणायला लागले, कारण रघु हा अत्यंत श्रेष्ठ राजा. त्याच्यासारखा दानी आणि पराक्रमी राजा नाही. पण या रघुवंशात सुद्धा श्रेष्ठ कोण? तर रघुनाथ, रघुश्रेष्ठ, रघुकुल शिरोमणी, राघव म्हणजे राम. रघुपेक्षा जास्त पराक्रमी आणि एकाच सर्व अर्थाने तेजस्वी. रामचंद्राला सूर्यवंशात आहे, पण म्हणतो चंद्र आपण. सूर्य हा बुद्धीचं प्रतीक नाही, बुद्धीचं प्रेरक स्थान आहे. सूर्यामुळे बुद्धी आहे. आपण जो ओम भूर्भुव स्वः म्हणतो, सूर्याचा मंत्र, तो बुद्धीचा मंत्र आहे. धियो यो नः प्रचोदयात्. तुझं जे तेज आहे ते आमच्या बुद्धीत त्याचा उदय होऊ दे. म्हणजे सूर्य म्हणजे बुद्धी, सूर्य म्हणजे ज्ञान, सूर्य म्हणजे विचार, आणि चंद्र म्हणजे प्रेम, चंद्र म्हणजे भक्ती, चंद्र म्हणजे भावना. दोन्ही आहे की सूर्यवंश आहे आणि रामचंद्र आहे. सहज 1-2 आठवणी बघूया, कारण कृष्णाच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. किंबहुना त्या आठवणी तुम्ही वर्णन केल्या नाहीत म्हणून तुम्ही उदास आहात असं नारद आणि व्यासानं सांगितलेलं आहे. व्यासाने जी गीता शब्दबद्ध केली, विष्णू सहस्रनामसारखं अप्रतिम स्तोत्र लिहिलं, ते व्यास उदास आहेत, व्यथित आहेत, अस्वस्थ आहेत. कारण का? की महाभारत एवढा 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ लिहिला, पण त्याच्यात तुम्ही कृष्णाला आणलं कुठे? द्रौपदी स्वयंवरात. लहानपण कृष्णाचं कुठे वर्णन केलं आहे? ते वर्णन करा. मग पहिल्यांदा खिल पर्व. खिल म्हणजे अखिल म्हणजे पूर्ण, आणि खिल म्हणजे उरलेलं, ज्याला आपण अपेंडिक्स म्हणतो. म्हणून महाभारताला अपेंडिक्स जोडलं, खिल पर्व. नंतर हरिवंश म्हणजे विष्णूचे अवतार आहेत, त्याच्यात राम अवतार श्रेष्ठ आहे, कृष्ण अवतार तर काय पूर्ण अवतारच आहे. आणि नंतर भागवत. भागवत म्हणलं की आपल्याला कृष्णचरित्र, सगळ्या देवांचे अवतार वगैरे दिसतात.
ते लिहिल्यावर व्यासांच्या मनाला शांती मिळाली असं म्हणतात. त्यामुळे काय की हा लहानपणचा राम आपल्या डोळ्यासमोर येत नाही, लहानपणचा कृष्ण येतो. आता बालकृष्णाची किंवा नंदलाल नंदलला त्याची मूर्ती करायची असेल तर तो रांगतोय, इथे मडकं आहे, लोणी खाल्लेलं आहे, बाजूला बासरी पडलेली आहे, असा कृष्ण आपण अनेकदा बघतो. बालराम कुठे बघितला आहे आपण? त्यामुळे मूर्ती करताना हा प्रश्न डोळ्यासमोर आला की बालराम म्हणजे काय दाखवायचं. कारण एका लहान मुलीने मला प्रश्न विचारला, एकाच पानावर 2 अगदी सारख्या मूर्ती होत्या. म्हणाले की ओळखा बरं यातला राम कोण? मला खरंच ओळखता येईल. ती काय म्हणाली, इकडे पीस आहे म्हणजे हा कृष्ण म्हणजे हा राम, ओळखण्या एवढी बुद्धी नाही सर तुम्हाला. किती मूर्ख तुम्ही. ती एवढ्यात थांबली नाही. आज इथे जी स्वस्तिश्री आहे ना तेवढीच मुलगी होती ती म्हणाली रामाच्या खांद्यावर, मी तुझ्याबद्दलच बोलतोय, गोड मुलगी असतं, गुड गर्ल. तर रामाच्या खांद्यावर तुम्हाला काहीतरी दिसतं का? अरे धनुष्याचं टोक दिसतं. धनुष्य म्हणजे राम आणि मोर पीस किंवा बासरी म्हणजे कृष्ण, हे आपल्याला कळतं. परंतु एक लक्षात घ्या ना, बालरामाच्या अशा किती कथा माहीत आहेत आपल्याला. ज्या वेळेला त्याला चंद्र म्हणायला लागते एवढी एक कथा आपल्याला माहीत असते. राम रडायला लागला, त्याला आकाशातला चंद्र पाहिजे होता. आणि कौशल्य वगैरे कुणाला सूचना आकाशातला चंद्र कसा द्यायचा. मग सुमंत्र आले आणि त्यांनी रामाला आरसा दाखवला. म्हणजे त्याही काळी आरसा होता. आपण म्हणूया ना आरसा चष्मा, हे पहिल्यांदा केव्हा झालं? भारताच्या इतिहासात पुराणात अशा कथा आहेत की ही पहिली छत्री, हे पहिलं पादत्राण, हा पहिला आरसा म्हणू शकतो आपण. आणि त्या आरशात त्याला चंद्र दाखवल्यानंतर हा हसला, रामचंद्र झाला. एक फार महत्त्वाची कथा आहे. काकभृषुंडी नावाचे एक ऋषी, रामभक्त, विष्णुभक्त, त्यांना रामाची सगुण साकार अशी कथा सांगायला आवडायची. आणि गुरु म्हणायचे, तू इतकी वर्ष तपश्चर्या केली आहेस, साधना केली आहेस, तर आता निर्गुणाकडे वळ ना. तुला हा राम कशाला पाहिजे? कौशल्याचा, दशरथाचा, अयोध्येचा. तो राम ज्याच्यापासून निर्माण झाला तो विष्णू, आणि विष्णू ज्याच्यापासून निर्माण झाला तो परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर, आत्माराम, ज्याची आपण आरती करतो. आपण साधी आरती करत नाही. नाना देही देव एक विराजे, नाना नाटकलीला सुंदर रूपसाजे, ही रामाची नाही आत्मारामाची आरती आहे. लक्षात, ही कुणी रचलेली आहे? समर्थांनी रचलेली आहे. आणि अगदी शेवटच्या दिवसात समर्थांनी फार खरी वाक्य बोललेली आहेत. एरवी खोटी बोलली नाही, पण लोकांना आवडणारी बोललेली आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आधी प्रपंच करा, नंतर तरी परमार्थ करा. पण आधी प्रपंच करण्याचं लायसन्स दिलं, हे समर्थांनी केलेला कॉम्प्रोमाइज आहे. पण जेव्हा शेवटचे दिवस उरले तेव्हा कॉम्प्रोमाइज करायचं काय कारण आहे? त्यांनी 8 अक्षरांची काही वाक्य सांगितलेले आहेत. त्यातलं एक मागे मी तुम्हाला सांगितलं जे आपल्याबद्दल आहे, सागर तीरस्थांचा नाशाची आहे. आपण आहोत, आपण समुद्राच्या तीरावर आहोत. आणि तरीसुद्धा मडगाव जरा लांब असेल, कळंगूट तिथेच आहे. कळंगूटबद्दल काय बोलावं हो? कळंगूट बागाबद्दल काय बोलावं? आणि त्या पाळोळ्याबद्दल आणि गालजीबागबद्दल काय बोलावं? खरंच तुम्हाला सांगा, अत्यंत गोवा नकोच ते गोव्यात असं वाटावं, असली संस्कृती आहे. तिथे कोकणी काय गोयकार दिसत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून सागर तीरस्थांचा नाशाची आहे. का म्हणलं असेल असं? कारण दुसऱ्या संस्कृती भारता इतकी, खरंच सांगतो, उच्च संस्कृती कुठलीही नाही. हे मी अभिमानानं म्हणत नाही, अभ्यासानं सांगतो आहे. दुसऱ्या देशाला संस्कृती आहे कुठे हो? का दुसऱ्या ग्रंथात कुठे? बायबलमध्ये काही फिलॉसॉफी आहे का? कुराणात फिलॉसॉफी आहे? फिलॉसॉफी असलेले ग्रंथ एकामागून एक काढा तुम्ही, ते भारतीय ग्रंथ आहेत. आणि त्यामुळे आपल्या संस्कृतीत येणारी दुसरी कुठलीही संस्कृती आपल्या संस्कृतीला बिघडवणारी आहे, हे लक्षात ठेवा. दूध आहे, दुधात पाणी घातलं तर दुधाचं मोल कमी होणार आहे, पाण्याचं वाढणार नाही आहे. विचार करा तुम्ही. आणि त्यामुळे आपली संस्कृती इतकी सात्विक आहे, इतकी समृद्ध आहे. आणि सागर तीरावरून त्यावेळेला बोटीतूनच येत होते ना लोक. सगळे आक्रमक आले ते पहिल्यांदा बोटीतूनच आले ना. मग तो पूर्वीचा कोलंबस असू दे, जो भारताला पोचला नाही, वास्को द गामा असू दे, निरनिराळे ईस्ट इंडिया कंपनी, डच, फ्रेंच, पोर्चुगीज एक आले कसे? ते काही विमानाने आलेले नाहीत किंवा रस्त्याने आलेले नाहीत, बोटीतून आलेले आहेत. म्हणजे त्यांनी जी संस्कृती आणलेली आहे त्या लोकांचा नाशच आहे. च वापरला आहे शब्द. आणि त्याचबरोबर त्याने आणखीनही सांगितलेलं आहे समर्थाने, राम 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 सारे म्हणते
आपण त्याच पार्टीच्यावर लक्षात ठेवा. आज ठरवूया की पार्टी बदलूया आपण. आज महाराजांचं प्रवचन रामनवमीचं वाचून दाखवणार, त्याच्यात पार्टी बदला तुम्ही सांगितलेलं आहे. राम 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 सारे म्हणती, कोणी न जाणती आत्माराम. ही खंत आहे त्यांची. मृत्यू समयी सांगितलेलं आहे. ज्ञान कुणालाच नको. अरे राम हे कोणतं तत्व आहे बघा ना. सगळी राम रक्षा म्हणतो, राम रामेती रामेती रमे रामे. अरे हा राम आहे कोण बघा तुम्ही. जर चिंतन केलं तरच. आणि म्हणून महाराजांचा आवडता जो श्लोक आहे, जो आपल्याला नेहमी माहीत आहे, 8व्या अध्यायातला 8वा श्लोक, त्याच्यातली 3 सूत्र आहेत आणि 4थी फलश्रुती आहे. परमं पुरुषम दिव्यम या ती. जाशील तो, तुला परमपुरुष मिळेल, तुला मोक्ष मिळेल, आनंद मिळेल, सच्चिदानंदाशी तू एकरूप होशील. हे सगळी फलश्रुती आहे. 3 गोष्टी कुठल्या सांगितल्या? अभ्यास योग युक्तेनं. आपण अभ्यास सुरू करूया, खरंच अभ्यास सुरू करूया. आणि नंतर काय, जर अभ्यास करायचा असेल तर अभ्यासासाठी आस पाहिजे आणि ध्यास पाहिजे. जरा बॅगेतला मोबाईल आहे. एक सकाळी वांटेला त्या अंधारात गीत आम्ही ऐकलं, अप्रतिम. तो अनुभवच निराळा होता. आज इथे सुद्धा नाही म्हटलं तरी राम जन्मभूमीचं वातावरण आहे. आपण ऐकूया ते गीत. आणि त्याच्यात सगळे शब्द वापरलेत सोडून आत्ता मी वापरलेले 3. त्या मग ते गाणं पूर्ण होतं. आस पाहिजे म्हणजे तळमळ, ध्यास पाहिजे म्हणजे ध्येय मिळवण्याची जिद्द, आणि अभ्यास पाहिजे. त्यासाठी अभ्यास पाहिजे. अभ्यास म्हणजे रियाज, अभ्यास म्हणजे तालीम, अभ्यास म्हणजे प्रयोग, अभ्यास म्हणजे सराव, ज्याला प्रॅक्टिस म्हणतात. अभ्यास म्हणजे रियाज. अभ्यास नाही आहे, आपण करतो, रोज करतो. सातत्य आहे का? हो आहे, थोडं बहुत सातत्य आहे, पण नाही काय, त्याच्यात चैतन्य नाही. त्याच पद्धतीने जप, तसाच तो जप, कंटाळवाणा जप, यांत्रिक जप. जसं ते यंत्र म्हणतं ना, श्रीराम जय राम जय जय राम, ते थांबतं केव्हा? इलेक्ट्रिसिटी गेली की श्रीराम जय राम जय जय मागोडे तरी थांबलं. ते इलेक्ट्रिसिटी गेली की थांबलं. आपलं केव्हा थांबतो? आपल्यात इलेक्ट्रिसिटीपेक्षा जास्त स्पिरिट आहे, चैतन्य. आपल्या अंगात जी शक्ती आहे ना, तशी शक्ती विज्ञानाला तयार करता येणार नाही आहे. चैतन्य ही ती शक्ती आहे. मग आपलं चैतन्य केव्हा जातो? जो पहिल्या माळेनंतर, कधी कधी 8 नामांनंतर जातं. 108 का ठेवली आहेत, 8 नामानंतर जातं आपलं मन इकडे तिकडे, नको जायला. त्याच्यासाठी जर हे मला काढता आलं तर बघूया आपण. एक सुंदर गीत आहे, कहेत कबीर सुनो भये साधू. त्याच्यात त्यांनी काय काय नको म्हणून सांगितलेलं आहे. मी हे खरंच सांगत नाही. संत कबीर, संत तुकाराम आणि आपले महाराज जे सांगतात ना, करू नका, काय आपले दैव आहे कोणाशी, तेच आपण करतो, तेच आपण करतो. आज पार्टी बदलूया, खरंच तुम्हाला लागतं, दिशा बदलूया. मग पूर्व असली तरी पश्चिमेकडे जाऊया, उत्तर असली तरी दक्षिणेकडे जाऊया. पण हे दिशा आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण का की ज्या वेळेला मला कळतं माझी दिशा चुकलेली आहे, कशाची दिशा चुकली? आपली विचार करण्याची दिशा चुकलेली आहे, म्हणून जीवनाची दिशा चुकली. विचार करण्याची पद्धत चुकली म्हणून जीवन प्रणाली, वे ऑफ लाईफ रॉंग झालेली आहे. कारण का की ज्या वेळेला आपण खरंच विचार करतो माझ्या कल्याणाचं काय आहे, उपासना कल्याणाची आहे. उपासना म्हणजे काय? हां, तेच कबीर सांगतोय. ते जरा लक्ष देऊन आपण ऐकूया, म्हणजे आपल्याला दाखवता येईल. आता हे सगळं शोधायला पाहिजे. मोको कहा मंदे हा, ठीक आहे, आपण सुरू करूया. तर त्याच्यात कबीरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्याची उपासना करता तो मूर्तीत नाही आहे. मग खरंच अयोध्येला जायची गरज नाही आहे. तुम्ही जा, कारण मी जाणार जाऊ नका म्हटल्यानंतर पहिल्या गाडीनं जाणार आहात. हा हे कृष्णाचं वाक्य आहे, होय, हे माझं वाक्य नाही आहे. सगळी सायकोलॉजीची पुस्तकं सांगतात, जशी कॉन्ट्रा इंडिकेशन्स असतात औषधावर लिहिलेली, तशी कॉन्ट्रा सजेशन आहे. माझा एक मित्र होता आणि त्याचा जो मुलगा होता, हां, आपण हे ऐकूया आणि नंतर मी ही कथा पूर्ण करतो. पहिल्यापासून ऐका, डोळे बंद करूया, ऐकतो.
शांत डोळे बंदच ठेवायचे. मी कुठे नाही, मला तू कुठे शोधतोस. शेवटची ओळ काय, खोजे हुए तो तुरत मिले, पल भर की तलाश में. तलाश म्हणजे शोध. इकडे तिकडे शोधा, हे करा ते करा, त्याच्यापेक्षा आतच शोध मला. मी विश्वास में आहे. कशा कशात नाही ते आपण ऐकलं. तीर्थ, व्रत, जप, तप. जपात नाही, मग आम्ही करतो काय, हा प्रश्न विचारूया स्वतःला. जे शब्द ह्याच्यात नव्हते ते पुन्हा सांगतो. आणि सावकाश डोळे उघडून महाराजांच्याकडे बघत पुढचं प्रवचन आपण ऐकणार आहोत. आस, ध्यास, सांस, अभ्यास. सांस शब्द नाही आहे, पण विश्वास शब्द कुठे आलेला आहे ते आपण बघूया. सावकाश डोळे उघडून महाराजांचं दर्शन घेऊया. शांत. हे बंडखोर संत आहेत. कबीर, तुकाराम, म्हणजे आईन्स्टाईनच्या लेव्हलला त्यांना खरंच नेऊन बसवा. इकडे सायन्स आणि इकडे स्पिरिच्युअलिटी. बिलकुल फरक नाही आहे. हे विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा दे किस इच अदर, दे शेक हँड्स विथ इच अदर, दे एम्ब्रेस इच अदर, हग इच अदर अँड दे गेट इंटिग्रेटेड इन टू इच अदर. एकात्म होऊन जातात. कसलं सायन्स अँड स्पिरिच्युअलिटीमध्ये भेद केलेला आपण. आपल्याला सायन्सही कळलेलं नाही, आपल्याला स्पिरिच्युअलिटी कळलेलं नाही. आपण दोन डिपार्टमेंट. अरे सायन्सचा माणूस आहेस ना आणि उपास करतोस. मी उपास में नाही आहे त्याने सांगितलं. अरे एकांत, मी एकांतवासात नाही आहे म्हणून सांगितलं. खरंच कुठे कुठे नाही आहेत. म्हणून म्हणतो आपण जे जे करतो ना तिथे नाही आहे हे एका वाक्यात लक्षात ठेवा. आता कबीराचंच ऐकायचं नाही म्हटल्यानंतर त्यांनी सुनो भय साधू, आपल्याला साधू म्हणलेलं आहे, एवढा सन्मान दिला आहे, तर ऐकायला काय हरकत आहे. तेच आज महाराज सांगतायत आणि आपण ते वाचणार आहोत. रामनवमीची 3 प्रवचन आहे. हा रामनवमीचा आज काय संबंध आहे. अरे ही दुसरी रामनवमी आहे हे लक्षात घ्या. मी तुम्हाला काकभृशुंडीची कथा सांगत होतो आणि फार गमतीदार ती कथा आहे. लहान लहान मुलंसुद्धा आपल्याला काही काही वेळेला प्रश्न विचारतात, काही काही वेळेला इतकं सुंदर आपल्या मूर्ख प्रश्नाला उत्तर देतात. म्हणून मी तर सांगतो पालकांना आणि शिक्षकांना, जितकं लहान मूल त्यांना मूर्ख प्रश्न विचारा, ते फार ज्ञानाची उत्तरं तुम्हाला देते. तुम्ही नॉनसेन्स विचारा, ते सेन्सिबल बोलतील तुमच्याशी. आणि बालात अपि सुभाषितम ग्राह्यम, चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. याचा अर्थ काय की चाइल्ड मे बी बट ही इज युअर फादर, कॅन ही कॅन टीच यू विजडम. तुम्हाला ज्ञान सांगेल ते मूल. पण आपण मुलाशी एकरूपच होत नाही. आपल्याला बाळकृष्ण आवडतो, गोपाळ कृष्ण आवडतो, किशोर कृष्ण आवडतो, गोपी कृष्ण आवडतो, राधाकृष्ण आवडतो, राजेश्वर कृष्ण आवडतो आणि योगेश्वर कृष्ण आवडतो. किती रूप आहेत कृष्णाचे. रामाचे कोणते रूप तुम्ही सांगणार. रामो राजमणी सदा वियते, रामम रमेशम म्हणजे रामेणाभियती. रूप नाही आहे, ती नावं आहेत, निरनिराळी नावं आहेत, ही रूप. म्हणून एक काकभृशुंडीची कथा मी तुम्हाला सांगत होतो. हा एवढा रामभक्त आहे, गुरुनी त्याला शाप दिला की माझं ऐकत नाहीस तू. किती नुसती भक्ती भक्ती, त्या सगुण रूपाची भक्ती. महाराजांनी सांगितलं सगुण भक्ती शेवटपर्यंत सोडू नका, पण सगुण भक्तीतच गुंतून राहू नका. हे पुढचंही महत्त्वाचं आहे ना. सगुण भक्तीतच कशाला गुंतून राहता, पुढे जा ना. पण रोज एक माळ वैखरीनी करा शेवटपर्यंत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. एक माळ करा आणि नंतर मनातल्या मनात करा जप, ध्यानात जप करा, जपातून ध्यानात जा, काही करा. एक माळ मात्र करा. कुठल्याही मूर्तीला एक फूल वाहा, एक दिवा लावा, निदान एक नमस्कार करा. कारण मूर्तातून अमूर्ताकडे हे शिक्षणाचं तत्व आहे, हे मानसशास्त्राचं तत्व आहे. मूर्त तुला हे दिसतं ना, चल इथून आपण बारीक बारीक होत जाऊया. पहिल्यांदा आपल्याला कोहळा माहीत आहे, कुष्मांड म्हणतात, किंवा काळिंग, ते तरी आपल्याला माहीत आहे, बरोबर. मग त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, असं करत 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 काळिंग खूप मोठं असेल तर त्याच्यापेक्षा एक दुधी आपला समजा लहान असेल, त्याच्यापेक्षा लहान. आपण कवच त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, पण आपण ऑरेंज म्हणूया ना, मोसंब किंवा ॲपल, त्याच्यापेक्षा लहान. त्याच्यापेक्षा लहान म्हणजे आवळा आहे ना, आपण आवळा म्हणतो त्याला, ते त्याच्याहीपेक्षा लहान आहे. त्याच्याहीपेक्षा लहान, सगळ्यात लहान त्यांनी वटबीज सांगितलेलं आहे. कारण का, वटबीज मला दिसतं, त्याच्यापेक्षा अदृश्य गोष्टी त्याच्याहीपेक्षा लहान आहेत. पण त्याचा विस्तार कुठे हो. एक विस्तार म्हणजे विकास. हां,
विस्तार झाला न दिसणाऱ्या कोरोनाचा, कोविड म्हणून प्रचंड विस्तार झाला जगभर, हे आपण बघितलं. हा विस्तार आहे, इट इज जस्ट एक्सटेन्शन और एक्सपान्शन. डेव्हलपमेंट कुठे, विकास कुठे? पण त्या वटबीजातून वटवृक्ष निर्माण होतो आणि वटवृक्ष नेव्हर डाईज. अक्षय वट म्हणलेलं आहे, कारण त्याच्यात पारंब्या येतात, त्या जमिनीत जातात, नवीन वृक्ष तयार होतात, वृक्ष वाढत जातो, विकसत जातो. एक लक्षात ठेवा, हल्लीच्या भाषेत सांगतो तुम्हाला कळेल की एवढ्याशा मस्टर्ड सीड म्हणतो ना, सासवा, ते मस्टर्ड सीड म्हणजे मोहरी एवढंच किंवा त्याच्याहीपेक्षा लहान वटबीज असतं, पण तेवढ्या बीजात प्रोग्राम लिहिलेला असतो संपूर्ण वनाच्या झाडाच्या विकासाचा. सगळा प्रोग्राम त्या बीजात. नारळात मोठं बीज आहे, त्याच्यामध्ये झाड मोठं, पण वटवृक्षाची तुलना नारळाला देता येते काय? नाही. वटवृक्ष तो वटवृक्ष आहे, अक्षय वट आपण त्याला म्हणतो. एवढ्याशा बीजात आहे ते, आणखीन बारीक, आणखीन त्याच्याहीपेक्षा बारीक. कल्पना कर की तुला तो दिसणारच नाही आहे. हां, तो आहे, हे लक्षात ठेवा. मागे सहज एक उदाहरण दिलं होतं. 2 टन दगड आणला, इकडेही तसंच झालं असेल किंवा रामाची मूर्ती करायला मूर्तीपेक्षा तरी मोठा दगड आणला असेल. मग तो दगड बाजूला केला करत कोरलंय. आता रामाचे डोळे कोरायला लागले असतील ना, हे लक्षात घ्या. बाजूला करायचा दगड, मूर्ती होती त्या दगडात, ती दिसली फक्त. तो जो आपला कारागीर आहे, शिल्पकार आहे, मूर्तिकार आहे, त्याला ती मूर्ती दिसली. आपण दगडाला लाथ मारून जातो आणि जर आपल्याला ठेच लागली, पडतो, तर मागे येऊन पुन्हा लाथ मारतो दगडाला की मला कशाला ठेच लावली, आणि जास्त जखमी होतो. हे आपली सायकोलॉजी आहे. मुद्दा बघा ना तुम्ही की ज्या वेळेला आपण दगडात देव बघायला शिकलं पाहिजे, तरच आपल्याला मुलात आपल्याला दिव्यत्व दिसणार आहे. मुलात किती मूर्ती असतील, एका बीजात जर एवढं झाड आहे आणि एका दगडात जर एवढ्या मूर्ती आहेत. मागे मी तुम्हाला सहज उदाहरण म्हणून सांगितलेलं होतं की त्यामाने सगळ्यात शेवटी येणारं नवरात्र म्हणूया. गोव्यातला एक जण जातो, कुठे जातो, जयपूरला जातो. हे मोठे असे संगमरवरी मार्बल दगड ठेवलेले आहेत आणि तो मूर्तिकार बसलेला आहे. आम्हाला मूर्ती पाहिजे देवीची. तो त्या दगडाकडे बघतो, हो देऊ की, किती हातांची मूर्ती पाहिजे? 8 हातांची, 16 हातांची. हो देईन तुम्हाला. इतक्यात दुसरा येतो, आम्हाला गणपतीची मूर्ती पाहिजे मार्बलची. तो त्याच दगडाकडे पाहतो, हो देईन की, कारण गणपती हा नवरात्राच्या आधी आलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा म्हणतो की आम्हाला मोठी नागाची मूर्ती, हो मिळेल की, आहे त्याच्यात. श्रावण आला, विठ्ठलाची पाहिजे, आहे की त्याच्यात नाही कोणाची मूर्ती सांगा बरं. सगळ्या मूर्ती त्या दगडात आहेत आणि त्याला दिसत आहेत त्या. इतकंच काय, तुझ्या आजोबांचा फोटो आणून दिलास ना, आजोबांची मूर्ती आहे, तुझीही मूर्ती आहे, आणि न आवडणाऱ्या काकाची सुद्धा मूर्ती आहे त्याच्यात, की ज्याने कोर्टात खेचले तुला. विचार करा, नाही आहे कुठली मूर्ती त्या दगडात. तुम्ही कल्पना करा, x और n+1. ही खरं कल्पना चांगली आहे. तुम्ही कल्पना जितकी ताणाल ना, त्याच्या पलीकडे तो परमेश्वर आहे, त्याच्या अलीकडे राम आहे. रामाचं वर्णन केलेलं आहे एवढं, आणखीन काय कल्पना ताणणार आहात तुम्ही? रामाचं वर्णन इतकं केलेलं आहे, आपल्याला इतकं माहीत आहे, कल्पना ताणणार आहेत कुठे? पण आत्मा रामाची जर तुम्हाला कल्पना करायची असेल तर कल्पना ताणत राहा, जात राहा. जितकं पुढे जाल तितकं. ही काकभृशुंडीची कथा आहे. काकभृशुंडीला शाप दिला की तू कावळा होशील. तो म्हणाला, गुरुदेव आनंदाने करेन, पण मी माझं तत्व सोडणार नाही, मला रामकथाच पाहिजे, मला उशाप द्या काहीतरी. तो म्हणतो दिला. उशाप काय की माझ्या चोचीतून काव ऐवजी राम नाव आलं पाहिजे. कल्पना करा, काय तळमळ आहे. तो कावळा अनंत काळ कावळा व्हायला तयार आहे, पण काव नको, राम आलं पाहिजे. आता ते जे गुरुजी आहेत त्यांना जरा पश्चाताप होतो. ते म्हणतात, मी तुला चांगला उशाप देतो, तू या ऋषींच्या आकारातच राहशील. 2 भ्रूमध्ये म्हणतात नाही, भ्रू म्हणजे भुवया, त्याच्यामधून तुला कावळ्याची चोच येईल, म्हणून लोक तुला काकभृशुंडी. शुंडी म्हणजे जशी सोंड आहे तशी चोचही आहे, काकभृशुंडी म्हणायला लागते. आता या काकभृशुंडीला काय झाला? अहंकार झाला. माझ्यासारखा रामभक्त कोणी नाही, माझ्यासारखा राम कथाकार कोणी नाही. मग राम अयोध्येला जन्माला आहे हे ज्यावेळेला त्याला कळलं, त्यावेळेला रामाबरोबर खेळायला आणि हा खरंच विष्णूचा अवतार आहे का हे पाहायला तो त्याच्या अंगणात गेलेला आहे. राम रांगतोय. आता ही रामललाची गोष्ट आहे की नाही, तो रांगतोय. काकभृशुंडीत कावळाच तो बसले तिथे कावळ्याच्या रूपात. रामाने केलं तिकडे बसला, यांनी केलं तिकडे बसला, हे सगळं केलं आणि नंतर राम धरायला आला.
ज्या वेळेला हात केला एवढा, कावळा त्याच्या पुढे राहिला, आणखीन पुढे गेला, मागे बघतो तर आणखीन, अहो तो अनंततेपर्यंत गेला, टू द इन्फिनिटी. काकभृशुंडी, तरी रामाचा हात त्याच्या मागे आलेला आहे. त्याने स्पर्श नाही केला, नाहीतर मग भृशुंडी पुढे कसा गेला असता, स्पर्श केला असता. तर तो म्हणतो की कितीही मी पुढे गेलो तरी एक हात माझ्या मागे आहे, आणि बघितलं तर तो रामाचा हात आहे. रामाला काय अशक्य आहे? आणि काकभृशुंडीने मागे वळून नमस्कार केला, आणि रामाचा हात पूर्वी होता तेवढा झाला. ही रामाच्या लहानपणीची एक कथा आहे. रामाच्या लहानपणीच्या कथा आपल्याला जास्त माहीत नाहीत, परंतु संतांनी निरनिराळे देवही वाटून घेतलेले आहेत. की एखादा सूरदास जर कृष्णाची लिहित असेल, तर एखादा तुलसीदास रामाचे लिहितो. मग त्यालाही आपला जो देव आहे, इष्ट देव आहे, उपास्य देव आहे, त्याचं बालपण रंगवावं म्हणून आहे. पण विशेष नाही आहे. राम हा पहिल्यापासूनच मर्यादशील आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम. सुंदर विषय. 3 दृष्टींनी त्याच्याकडे बघता येतं. नंतर आपण संपताना त्या दृष्टींकडे बघूया. मर्यादा पुरुषोत्तम राम. मला हा विषय ज्यांनी दिला त्याला मी हसून म्हणलं, मी गमतीनं म्हणतोय, आपण पुरुषोत्तम तर सोडाच, पुरुष, पण आपण मर्यादित पुरुष. आमचा पराक्रम तर काय हो, उंदीर आला की आधी हा खुर्चीवर चढतो, आणि झुरळ आलं की ती खुर्चीवर चढते. खुर्चीवरूनच आजचा दिवस घालवूया. हा आम्ही मर्यादित आहोत, आणि तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. मर्यादा पुरुषोत्तमाचं उत्तम उदाहरण सागर. जो सागर आहे, नदीला पूर येतो, गावाच्या गावं वाहून नेते, अनेक माणसं मरतात, संसार उद्ध्वस्त करते. म्हणजे पावसाळ्यात ज्या नदीला पूर येतो ती नदी उन्हाळ्यात दिसतच नाही. ही नदी आहे सागर. सागराला पावसाळ्यात असंख्य नद्या येऊन मिळाल्या तरी सागर आपली मर्यादा ओलांडत नाही. आणि उन्हाळ्यात नद्यांचं पाणी आटलं तरी सागर आटलाय असं होत नाही. लक्षात ठेवा, ही जी मर्यादेचं पालन आहे ना, दस फार अँड नो फर्दर. रामाच्या प्रत्येक कृतीत, यांनी कृती आणि आकृती 2 शब्द वापरले. रामाची आकृती गोड, रामाची कृती गोड, म्हणून रामाची संस्कृती गोड. कृष्णापेक्षाही रामाची संस्कृती आदर्श आहे. कृष्ण इकडे असतो, तिकडे असतो, इकडे धावतो, तिकडे धावतो, मीच कसा बरोबर होतो हे सांगतो. राम तसा नाही आहे. राम सरळ जाणार आहे. म्हणून महाराजांनी, एरवी महाराज फार क्वचित रामायणातली उदाहरणं देतात. आजच्या या छोट्या प्रवचनात त्यांनी 4 उदाहरणं दिलेली आहेत. महाराज महाभारतातील उदाहरणं देतात, पुराणातील उदाहरणं देतात, इतिहासातील उदाहरण, रामायणातली फार क्वचित देतात. आज त्यांनी सांगितलेलं आहे, आपण सगळे गृहस्थ आहोत, सगळे प्रापंचिक आहोत. राम हा आपला आदर्श देव आहे, आदर्श पुरुष आहे. कसा ते बघण्यापूर्वी आपण रामाच्या चरित्रातले असे काही प्रसंग पाहणार आहोत. पण 3 अँगल्स जे आहेत त्याच्यात आज महाराज प्रवचनात काय सांगतायत ते बघूया. 3 प्रवचन आहेत. रामनवमीचं 1 प्रवचन, रामनवमीचं 2रं प्रवचन, रामनवमीचं 3रं प्रवचन. 3रं छोटं आहे, आपण 3रं वाचणार आहोत. एक आणखीन लक्षात ठेवा, प्रत्यक्ष रामनवमी आहे त्या दिवशी तिघांचे जन्म झालेले आहेत. पहिला म्हणजे राम जन्मला दुपारी 12 वाजता, चैत्र शुद्ध नवमी. त्याच दिवशी रामदासही जन्मले, चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता. आणि त्याच दिवशी आपले महाराजही जन्मले. एक खरंच तुम्हाला सांगतो, असा एक मोठा संत, त्याला वय विचारल्यानंतर तो म्हणायचा 5 वर्ष. खरं तो 81 वर्षाचा होता. 5 वर्ष कसं सांगता? म्हणाले 5 वर्षापूर्वी एका गुरूंनी मला अनुग्रह दिला आणि माझं खरं जीवन सुरू झालं, माझा दुसरा जन्म सुरू झाला. अनुग्रह हा आपला दुसरा जन्म असतो. महाराजांना अनुग्रह त्यांचे गुरु तुकाई चैतन्य यांनी चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता दिलेला आहे. म्हणून त्या दिवशी रामाचा जन्म साजरा करूया, रामदासांचा जन्म साजरा करूया आणि आपल्या महाराजांचाही जन्म साजरा करूया. कारण तो खरा महाराज या रूपात त्या दिवशी आले. एरवी गणू होता, गणपती होता, निरनिराळी नावं होते, पण महाराज म्हणून या दिवशी ते आलेले आहेत. तर इथे आजचा दिवस हा पौष शुद्ध द्वादशी. तिथीही नसेल, लक्षात ठेवा, तिथीही नसेल. 22 तारीखही नसेल, तिथी हीच पौष शुद्ध द्वादशी. तुम्हाला का सांगितला? पोषण करणाऱ्या देवाचा सूर्याचा हा महिना आहे. सूर्यवंशातल्या रामाची स्थापना करण्यासाठी या महिन्यासारखा दुसरा महिना नाही. द्वादशी तिथी त्याबद्दल सांगायला नको, विषय वाढेल. पण एक गंमत बघा की आणखीन एक मोठी प्रार्थना केलेली आहे की मी सत्यधर्म आहे, हे पूषण, हे सूर्या, मी सत्यधर्म आहे.
सत्याला झाकून ठेवलेलं आहे. सोन्याचं भांडं आहे, सोन्याचं झाकण आहे. ते उघडल्याशिवाय मला आतलं सत्य मिळणार नाही आहे. हे सोन्याचं झाकण, सोन्याचा कलश म्हणजे प्रपंचातली प्लेजर्स. एक आहे प्लेजर्स, मध्ये आहे हॅपीनेस आणि वरती आहे ब्लिस. ब्लिसचे उपासक व्हायला पाहिजे आपण. ब्लिस म्हणजे पीस, शांती. तरच आपल्याला खरी उपासना करता येणार आहे. म्हणून आपण श्लोक म्हणतो, आत्तासुद्धा म्हणला, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, रामार्थ म्हणलेलं नाही हो. ज्याने सदावास नामात केला, रामात कुठे म्हणलंय? आणि समर्थ सांगतात, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. नंतर म्हणत मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. राघव म्हणजे राम आहे, पण रामाची उपासना करणारे जे सज्जन आहेत, जे साधक आहेत, त्यांच्यात तू राहा. आणि जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. रामकीर्ती नाही म्हणलेलं, आपण नुसता श्लोक म्हणतो, पण त्याच्यात रामाला नामाने जर सबस्टिट्यूट केलं तर आपण आत्ता सांगितलं ना, जरा दुसऱ्या पक्षाचे हो. राम 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 खूप झालं. आता तर अयोध्येत राम आलेला. असे किती राम आहेत? ऐतिहासिक महत्त्व आहे, सामाजिक महत्त्व आहे, आर्थिक महत्त्व आहे. कारण आता केवढं मोठं क्षेत्र होणार आहे, ते सगळं आहे. आध्यात्मिक इथे फसतो आपण. अयोध्येला गेला नाही, अयोध्येला गेला नाही, जाणार हो, जायचं ठरवलं हो, जायचं होतं पण जमलं नाही. कारण का? माझा इगो हो. बरोबर आहे, जाणार होतंच हो. अरे पण कशाला अयोध्येला जायचं? मी महाराजांच्या पायाशी बसून सांगतो, मला आमंत्रण होतं आधीपासून, ऑक्टोबरपासून तुम्ही राहायला या. म्हणलं मला नाही आकर्षण, खरंच आकर्षण नाही आहे. डोळे मिटल्यानंतर जर राम दिसतो आणि तो राम जर खरा आहे, हा कबीर ते सांगतोय, तुला कुठे शोधू रे मी? विश्वास में, आस में, अभ्यास में, ध्यास में, सांस में. श्वासोच्छ्वासावर नाम तुम्ही आरूढ करा. हे माझे सद्गुरू सांगून गेलेले. जिथे मी आहे तिथे श्वास चालू आहे. श्वासावर आरूढ कर. काय? नाम. श्वास राम, श्वास राम, श्वास राम. आणि मग तो प्रसंग तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला पार्वती विचारते, कंटाळ येत नाही राम 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 म्हणून. नंतर म्हणाले, मी तुम्हाला आता एक टेक्निकल तांत्रिक प्रश्न विचारते. तुम्ही म्हणाल मी अखंड नाम घेतो. तुम्ही अखंड घेत नाहीत, तुमचं नाम खंडित आहे म्हणाले. कारण का? घेतला श्वास, थोडा थांबला आता, गॅप आहे. सोडलाच श्वास, थांबलो ना. ह्याला तुम्ही घेतला, आपण त्याला पूरक म्हणतो, ह्याला रेचक म्हणतो. दोन्हीकडे कुंभक आहे. घेतला की आपण त्याला पूर्ण कुंभक, आणि इकडे गेला शून्य कुंभक. ही फक्त योगाची भाषा झाली. पूर्ण श्वास घेतल्यावर सोडामध्ये गॅप आहे, तिथे तुमचं नाम खंडित होतं. बरं झालं हा प्रश्न विचारलास. मी वाटच बघत होतो पार्वती, तू केव्हा हा प्रश्न मला विचारशील. मी श्वास घेतला आणि सोडला, मधल्या गॅपमध्ये विश्वास में, मैं हो तेरे विश्वास में. हे शेवटची ओळ नव्हती कबीराची. मी विश्वासात घेतला श्वास, विश्वास, सोडला श्वास, विश्वास, घेतला श्वास, विश्वास, सोडला श्वास, विश्वास. ती गॅप इज फिल्ड बाय विश्वास. हे लक्षात ठेवा. आणि विश्वास काय? रामा तू आहेसच, श्वासात आहेस, नामात आहेस. आणि असाही विश्वास की माझा पुन्हा श्वास परत येणार आहे. हा विश्वास का नको करायला? आहे, नक्की येणार आहे. मला एकाने फार काही सुंदर प्रश्न विचारायचे सुरुवातीला. त्यांना काही नामाशी कर्तव्य नसायचं. ती माणसं चांगले प्रश्न विचारतात, चांगले प्रश्न विचारतात. त्यांना उपासनेशी काही नाही आहे, अध्यात्माशी काही नाही आहे, खरंच काही नाही आहे, फक्त प्रश्न विचारायचे. प्रश्न काय विचारला? तुम्ही श्रीराम जयराम जय जय राम म्हणल्यानंतर तो मणी सरकवता का? सुरू करताना मणी सरका, श्रीराम जयराम जय जय राम, श्रीराम जयराम जय जय राम, श्रीराम जयराम जय जय राम. मी म्हटलं मी मध्यावर आल्यानंतर सरकवतो. श्रीराम जयराम सरकवला, जय जय राम, श्रीराम जयराम सरकवला, जय जय राम. हे सरकणं सटकणं आहे हो. कसलं हे? काय प्रश्न विचारलाय? अरे म्हणलं, सुरुवात करण्यापूर्वी जरी म्हणलं तरी इतकं नाम घेतलेलं आहे की मेल्यानंतर सुद्धा माल चालू राहील. अर्धा मिनिट, 1.5 मिनिट चालू राहिलेली आहेत. अलीकडच्या काळात माणसं मेलेली आहेत की डॉक्टर फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस अँड बाय ऑल डेफिनेशन्स ही इज डेड. महाराज म्हणायचे त्यांच्या बोटाकडे बघा, माल चालू आहे, अर्धा मिनिट चालू आहे, 1.5 मिनिट चालू आहे. तसं आपण का नाही करायचं? याला सायन्समध्ये, फिजिक्समध्ये म्हणतात वी गॅदर्ड मोमेंटम अँड द ऑब्जेक्ट मूव्ज ऑन. आपलं सोपं उत्तर द्यायचं आहे. तुम्ही गॅरेजमध्ये गाडी नेताय, 5 किलोमीटर वेग असेल किंवा नाही तर ठॉ तिकडे होणार आहे. अगदी कमी वेग आणि ब्रेक दाबल्यानंतर 1 मिलीमीटर तरी गाडी पुढे जाईल ना, मिलीमीटर तरी, का तिथेच थांबणार आहे?
तसंच आहे, आयुष्यभर जर मी नाम घेतोय, शेवटच्या श्वासापर्यंत नाम घेतोय, श्वास थांबला तरी नाम चालू राहील. त्याला चिंता काय की मी घेतलं आणि मेलो तर ते कशाला श्रीराम जय. एक घेतलं ना, ॲडिशनल तुम्ही लिहिलं तसं नाही. नाम लिहिण्याचा प्रश्न नाही आहे, नाम घेण्याचाही प्रश्न नाही, नाम अनुभवण्याचा प्रश्न आहे. अनुभव इज नॉट एक्सपिरियन्स, इट इज रिअलायझेशन. नाम शुड रिअलाइज. साक्षात्कार म्हणलेलं आहे. रिलिजन इज रिअलायझेशन, एज्युकेशन इज रिअलायझेशन, लाईफ इज रिअलायझेशन. विवेकानंद सांगत गेलेलं आहे, रिअलायझेशन इज इम्पॉर्टंट. तुम्हाला अनुभवच येत नाही, तुमच्या जीवनात कोणतीही रिअल गोष्ट रिअलाइज होत नाही, मटेरियलाइज होते. कार घ्यायची होती, आली की कार. घर बांधायचं होतं, बांधलं की घर. हे मटेरियलायझेशन. रिअलायझेशन, साक्षात्कार हा महत्त्वाचा भाग आहे. आज राम आपल्याला ते सांगतोय की मी या रूपात येऊन बसलो आहे. ऐतिहासिक घटना आहे, खरंच ऐतिहासिक नाही, युगप्रवर्तक घटना आहे. प्रत्येकाने ठरवायचं की ही घटना राष्ट्राच्या जीवनात, नुसत्या राष्ट्राच्या नाही तर जगाच्या जीवनात महत्त्वाची आहे. कारण मागे तुम्हाला सांगितलं होतं, जगातल्या सर्व देशातल्या निरनिराळ्या क्षेत्रातल्या विचारवंतांनी एकत्र येऊन विचार मंथन केलं. त्यांना ग्लोबल व्हिसा दिला होता युनायटेड नेशन्सनी की कुठल्याही देशात जा, कितीही दिवस राहा, कोणताही अभ्यास करा, कशाचेही फोटो घ्या, हे तुम्ही करा आणि सांगा जगात जर शांती पाहिजे असेल भविष्य काळात तर काय केलं पाहिजे. त्यांनी एक मॅनिफेस्टो, एक चार्टर म्हणजे एक असं डॉक्युमेंट लिहिलं आणि त्याच्यात शेवटी लिहिलेलं आहे, डोंट डिस्ट्रॉय इंडियन वे ऑफ लाईफ, इंडियन कल्चर. विशेषतः वी अपील टू द मल्टीनॅशनल्स. तुमचा व्यवसाय वाढणार आहे भारतात, भारताचं मार्केट करा, कल्चरल मार्केट नको. कल्चरल मार्केटची 2 उदाहरणं. आता हळूहळू ते कमी अत्यंत चांगले गायक कुठे गायचं, कुठली तरी एक ड्रिंक ठरवत होतं. एक चांगला क्रिकेट खेळाडू कुठे खेळायचं, अरे तो देशासाठी खेळत नव्हता पण IPL खेळत होता. कशाला तुम्ही सांगू, किती उदाहरणं. कोण डिक्टेट करते माझी कला, माझं परफॉर्मन्स, माझं जगणं कोण डिक्टेट करते. आज कुठल्याही देशात लोकशाही चर्चाच करू नका, कम्युनिझम कुठेच नाही आहे, लोकशाही कुठेच नाही, आहेत तर सगळे मल्टीनॅशनलचं राज्य चालू आहे. तर त्यांना सांगितलं भारतीय संस्कृती, भारतीय जीवन पद्धती डिस्ट्रॉय करू नका, कारण तोच उद्याच्या जगाला ते सध्या घडायला लागलेलं आहे. जगद्गुरू भारत, जगद्गुरू शंकराचार्य, जगत ग्रंथ गीता, जगत मंत्र ओंकार, आपण काही म्हणूया, पण जगात आवडणारी मग अत्यंत महत्त्वाची वे ऑफ लाईफ ती आजपासून आपण बदलूया. तो तिथे अयोध्येत येऊन बसलाय बालराम, रामलला. माझ्यात नवीन रामाचा जन्म नको का व्हायला. हा नवीन रामाचा बालरामापेक्षाही आधी, म्हणजे राम जन्मण्याच्याही आधी काय होतं, पायसदान. पायसाच्या आधी काय होतं, जा ना आधी 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 जात एक शून्य येईल तुम्हाला. तेच सत आहे, तोच चित आहे, तोच आनंद आहे. सच्चिदानंदापर्यंत आपण पोचू, त्याची उपासना करूया. म्हणून आपल्या उपासनेची वेळ अर्धा तासापेक्षा मला जास्त देताच येणार नाही, धन्य. पण अर्ध्या तासात निदान 5 मिनिटाचं ध्यान करूया, 1-2 मिनिटाचं मौन पाळूया, 1 मिनिटाचं वाचन करूया, दिवसभर चिंतन करत राहूया. किती कमी अपेक्षा ठेवलेली आहे. अरे 5 मिनिटाचं ध्यान, 3 मिनिटाचं वाचन, 2 मिनिटाचा मंत्र, एवढं तरी करूया आपण. ही सगळी आतली उपासना आहे. उपासना आत नेऊया, बालराम आपल्याला सांगून राहिलेलं आहे. उपासना बाहेरची खूप झाली, वी आर एक्सपर्ट इन दॅट. आता इथे मंत्र वगैरे म्हणले गेले, मंत्र म्हणले, सुंदर म्हणले, ऐकायला बरं वाटलं, तो यज्ञाचा धूम पवित्र वाटत होता. हे सगळं इंद्रियांना ऐकून बरं वाटत होतं, बघून बरं वाटत होतं, तो धूम नाकाला बरा वाटत होता. हे सगळं आत काय गेलं. मंत्राचा एका तरी मंत्राचा अर्थ, त्या अर्थावर चिंतन नाही आहे, खरंच नाही. म्हणून साधे साधे मंत्र असतात पण मंत्रावर मनन होत नाही. आणि नेहमी सांगतो की मननात त्रायते तो मंत्र आहे, गायनात त्रायते ती गायत्री आहे. गायत्री काय फक्त काय मंत्राचं नाव आहे, गायत्री छंद आहे. आणि छंद गाण्यासाठी असतो. 24 अक्षराच्या छंदाला गायत्री म्हणतात. प्रत्येक देवतेची गायत्री आहे, 40 अक्षरांची गायत्री. गुगलवर बघा आणि ऐका, अनुराधा पौडवालच्या आवाजात 40 गायत्री मंत्र आहेत. पण गायनात त्रायत आहे ना, गायलं पाहिजे ना. चांट धिस नाम ऑलवेज सांगितलंय. पप्पा रामदासांना त्यांच्या वडिलांनी चांट धिस नाम,
रडत नको रे श्रीराम जयराम, कंटाळत नको रे श्रीराम जयराम. आणि मी तोंडाने म्हणायचं म्हणलं की कंटाळा येणारच आहे, कारण फिजिकल फटीग, मी थकणार आहे. मनातल्या मनात म्हणलं तर अरे मनाचं चैतन्य वाढणार आहे. आणि मनाची उभारी जर कायम राहिली तर आणखीन काय पाहिजे हो. पैसे असून लोकांना डिप्रेशन येतं. अक्षरशः तुम्हाला सांगतो, लोक हल्ली अभिमानाने सांगतात सर कार्यक्रमाला आलो असतो पण सध्या मला डिप्रेशन आलं. काय डिप्रेशन आलंय म्हटल्यानंतर फोनवरचा त्याचा आवाज ऐकू येत नाही. म्हटलं काही नाही, आलं पाहिजे. 7 गाणी आम्ही गीत रामायणातले म्हणणार आहोत आणि 8वं पराधीन आहे जगती, आणि मध्ये तुमची कॉमेंट्री असली पाहिजे. काय सुंदर कॉमेंट्री केली. म्हटलं 1-2 तुम्ही कडवी गा, काय सुंदर गायलं. पण नंतर घरात गेल्यानंतर उद्या येणार ना, नाही डिप्रेशन. कसलं डिप्रेशन हो. त्याच भिंती, तेच रंग, तीच माणसं, येणारच डिप्रेशन. चेंज, बाहेर या. वांत बोलवते तुम्हाला मी, वांत मुद्दाहून म्हणलं. शांत निवांत एकांत वांत. आणि हे एका तासाच्या अंतरावर फुकट आहे. युअर्स फॉर द आस्किंग. कुठलेही पैसे द्यावे लागत नाही. आणि आता तिथे जेवणाची सुद्धा सोय होईल. जा तुम्ही तिथे, सगळी सोय. एकांत म्हणजे काय, शांत म्हणजे काय, निवांत म्हणजे काय, आत उतरायचं म्हणजे काय. सहज एक वाक्य सांगतो, मंडपात वांतेच्या जायला पासपोर्ट कुणीही देतं, गुंफेत उतरण्यासाठी व्हिजा लागतो. तो व्हिजा प्रत्येकाला मिळत नाही हो. व्हिजा इज व्हिजन. ती व्हिजन असल्याशिवाय नाही. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही हा अनुभव घेऊन बघा. ज्यावेळेला उपासना असते त्या दिवशी कदाचित अनुभव येणार नाही, कारण आजूबाजूला माणसं असतात. उपासना नाही त्या दिवशी जा. मंडपात तुम्हाला यू फील द टेम्परेचर, यू फील द फील म्हणजे मी फील करायचं ठरवलं तर आय डू फील व्हायब्रेशन्स. एक पायरी खाली उतरलं, टेम्परेचर कमी झालं, मला कळतच नाही, बिकॉज आय एम नॉट सेन्सिटिव्ह टू द चेंजेस आउटसाईड. आम्ही नेहमीच तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला बाहेरचे विचार बाहेरच ठेवायचे आहेत, मन बाहेर जाऊ द्यायचं नाही आहे. 3 स्टेप्स आहेत. पहिलं म्हणजे श्वास घेताना नाकपुड्याचे जे साईड्स आहेत थंड वाटतं, आणि श्वास सोडताना नाकपुड्याचे साईड गरम वाटतं. गरम म्हणजे स्लाइटली वॉर्म, आणि थंड म्हणजे स्लाइटली कूल. हा पहिला एक्सरसाइज आहे. म्हणजे श्वास घेताना फील द टेम्परेचर डिफरंट. आम्हाला काय एवढा कुठे टेम्परेचर नाही ना, पण फील देर इज टेम्परेचर. आणि तिकडे लक्ष दिलं की बाहेर लक्ष जात नाही, जातच नाही. तुम्ही घालू म्हणलं तरी जाणार नाही लक्ष. हे आपण शरीराकडून म्हणजे जे कॉन्क्रीट आहे त्याच्याकडून आत निघालेलं आहे, मूर्ताकडून अमूर्ताकडे. जे कॉन्क्रीट आहे त्याच्याकडून ॲब्स्ट्रॅक्टकडे आपल्याला जायला पाहिजे. हे आजचा राम सांगतोय. माझी मूर्ती ठीक आहे ना, माझी मूर्ती आणि घडवली, माझ्या मूर्तीचे प्राण, हे सगळं खरं आहे. अमूर्ताकडे जा, अमूर्ताकडे, रामाकडून आत्मारामाकडे. ते कसं जायचं महाराजाच सांगून राहिलेलं आहे. पण त्यापूर्वी आणखीन एक विचार बघूया की अत्यंत चांगला अभिमान वाटावा असा कार्यक्रम झाला, ज्याला आपण म्हणतो ना की इमॅक्युलेट, इम्पेकेबल. कुठली चूक काढताना ना काही कुणालाही काढता येईल. यांना आमंत्रण दिलं नाही, त्यांना आमंत्रण दिलं नाही. तुम्हाला सांगतो की बऱ्याचशा वेळेला लग्नात आपण नवऱ्याला आमंत्रण द्यायला विसरतो, कारण तो त्याबद्दल काय सांगू तुम्हाला. हे विसरणं हे जवळ असण्याचं लक्षण आहे हो. आणि आम्हाला आमंत्रण मिळालं नाही, आम्हाला कशाला, तुम्हाला पाहिजे होतं कशाला. विचार करा, आमंत्रण देताना चुका होणारच आहेत. एवढा देश, एवढी राज्य, एवढे मुख्यमंत्री, त्यांची एवढी मंत्रिमंडळ, कुणाला द्यायचं आमंत्रण बघा ना. कुणाला द्यायचं नाही, कुणालाच द्यायचं नाही. ही खरंच चांगली अवस्था आहे. पण असं कसं, आम्हाला तर मोठा कार्यक्रम करायचा आहे, खरंच करायला पाहिजे. म्हणून आमंत्रणावरून जे म्हणले त्यांना विसरून जा तुम्ही. पौष महिन्यात का केली, विसरून जा तुम्ही. याच महिन्यात करायला पाहिजे होते. आमचा देव आहे ना सूर्य, आणि सूर्यातला सगळ्यात महत्त्वाचा राघव राम आहे ना, म्हणून आम्ही याच महिन्यात त्यांची केली. आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर देता येतं. एक म्हणजे की पत्नी पाहिजे ना हे सगळं करायला. रामाची सुद्धा सीता त्याग केला होता, त्यावेळेला त्यांनी अश्वमेध केला होता. मग रामाने सोन्याची मूर्ती केली, आणि ती मूर्ती सीता आहे असं मानून यज्ञ केला. हे यज्ञाचे अध्वर्यू कुठे होते हो? नाही ना. ही प्राणप्रतिष्ठा करायची होती. आणि प्राण फुंकण्यासाठी कोणीही चालतं. तिथे ती व्यक्ती ही किंवा शी नसते, पती किंवा पत्नी नसते. ती एक अव्यक्ताची व्यक्त अशी प्रतिनिधी असते. अव्यक्त काय आहे? अव्यक्त राम आहे. अव्यक्त रामाचा आनंद आहे. अव्यक्त रामाची शक्ती आहे, तेज आहे. हे अव्यक्त आहे.
ते माझ्या रूपातून. आज तुम्ही सांगू शकता जगातल्या कुठल्या देशाचा कुठला, मी बिलकुल बाजूनी कोणाच्या बोलत नाही आहे, पण काही गोष्टी मान्य करायला पाहिजेत ना. कुठल्या देशाचा हेड असा आहे की म्हणलं की सगळं राष्ट्र जागं होतं. आज आम्ही येत होतो सकाळी, कुठे सगळीकडे भगवा रंग, म्हणजे भीती वाटावी एवढा भगवा रंग होती. कल्पना करा, इकडे मिरवणूक, आम्ही तिकडे गेलो. आत्ता येताना म्हणून मी त्याला फोन करून सांगितलं आम्ही पोचू शकणार नाही कदाचित, इकडे पोलीस अडवत आहेत, इकडे मिरवणूक आहे, तिकडे रॅली आहे, तिकडे घोषणा आहेत, आणि सगळीकडे भगवा भगवा भगवा. वाईट नाही, पण भगव्याचा मेसेज या लोकांना माहीत आहे. जे भगवे घालतात ते, अरे भगवा म्हणजे त्याग. भगवा रंग हा जो यज्ञ करतात त्या यज्ञात सगळं अर्पण करायचं असतं. माझी शिखा म्हणजे शेंडी आणि माझं जानवं, माझं सगळं अर्पण कर. नाव गाव कुटुंब आई वडील धर्म जात सगळं अर्पण करायचं असतं. त्याला विरजा होम म्हणतात. आणि विरजा म्हणजे वैराग्य. त्या वैराग्याच्या ज्या ज्वाला आहेत त्याचा रंग भगवा आहे. आणि भगवा रंग मला सतत आठवण करून देतो, तू सगळ्या जगाचा आहेस, सगळ्या विश्वाचा आहेस, तू या आईचा नाही आहेस, या वडिलांचा नाही आहेस, या जातीचा नाही आहेस, याची आठवण करून देणारा तो भगवा रंग आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण की राम आपल्याला काय सांगतोय. महाराजांची 3 प्रवचन आहेत. छोटंसं प्रवचन आहे, फार सुंदर प्रवचन आहे. यातला दुसरा पॅरेग्राफ गोंदवल्याचा जो राम मंदिर आहे त्याच्या भिंतीवर कित्येक वर्ष लिहिलेला होता. ज्या वेळेला एक ग्रॅनेटायझेशन वगैरे आपण म्हणतो ना, हे झालेलं नव्हतं, हे लिहिलेलं होता. दुसरा पॅरेग्राफ नंतर वाचणार होता. राम दयाळू आहे. हा अळू आहे ना, फार गोड आहे हो. दयाळू, कृपाळू, दासपाळू, स्नेहाळू, ममताळू, हे मायाळू, हे बघा ना. आणि फुले माझी अळूमाळू, वारा बघे चुरगळू. हा चुरगळणं सुद्धा बघे चुरगळू, वाऱ्याने चुरगळलेली नाही आहे ती. फार सुंदर आहे. राम दयाळू आहे. म्हणून मी निवडलाय का, समर्थ म्हणतात. बिलकुल नाही. राम हा मनात आला तर राग धारण करून रावणाचा संहार करू शकतो, वालीला मारू शकतो, राक्षसांचं निर्दालन करू शकतो. तो राम मी निवडलाय. मी राम दशरथाचा मुलगा निवडलेला नाही आहे, अयोध्येचा राजा निवडलेला नाही आहे. मी कुठला राम निवडलाय की त्यांनी मुक्त केले सुरवर. सुर म्हणजे देव, आणि देवातलेही श्रेष्ठ सगळे रावणाच्या बंदिवासात होते की हो. आणि मग ते वर्णन पुराणात केलेलं आहे. रावणाने प्रत्येकाला ड्युटी नेमून दिली होती. तू वायू ना रे, चल सगळी लंका झाडून टाक. तू वरुण ना रे, सगळीकडे सडा घाल. तू विश्वकर्मा नाही रे, सगळीकडे रांगोळी घाल. प्रत्येकाला कामं दिलेली होती. नवग्रहांच्या पायऱ्या करून तो वरती जात होता. रावणाला मारल्यानंतर हे सगळे मुक्त केले. तो राम माझा आहे. तो एक बाणी, एक पत्नी वगैरे सगळं ठीक आहे. ज्या रामाने रावणाच्या बंदिवासात असलेल्या देवांना आणि महादेवांना मुक्त केलं, तो पराक्रमी राम माझा राम आहे. म्हणून या बालरामाच्या हातात सुद्धा बाण आणि खांद्याला धनुष्य दिलेलं आहे. पण पराक्रमाशिवाय राम नाही आहे, अगदी लक्षात घ्या. म्हणून राम दयाळू आहे. त्याने काहीही केले तरी दयाच आहे. सकाळी माझ्या तोंडून शब्द आला म्हणून मी आत्ता बघा, कॅन्सर झालाही त्याची दया आहे. हे संकट आलं त्याची दया आहे. कोर्टात मी महत्त्वाची केस हाळली दया आहे. कारण राम दयेशिवाय काही करतच नाही. बर्फात जसं सगळ्या बाजूनी पाणी आहे ना, तसं रामात सर्व बाजूनी दया आहे. हे तुकारामाला कळतं. तो म्हणतो मुलगा झाला, पांडुरंगाची कृपा, मेला पांडुरंगाची कृपा. आता मेल्यावर पांडुरंगाची कृपा कशी, पण आहे ते पांडुरंगाची कृपा आहे. त्याच्याही जीवनात पुढे काहीतरी भयंकर घडणार असतं, ते टळलं. मला त्याचे विचित्र अनुभव येणार असतात, ते टळले. कारण नवसानी मागितलेली पोरं 18 वर्षाचं होईतोपर्यंत बाप कसा बसा थांबतो आणि नंतर वकिलाकडून गॅझेटमध्ये जाहिरात देतो की यांनी केलेल्या व्यवहाराशी माझा संबंध नाही. 18 वर्षापूर्वी हा नवस तो निवस, हा देव तो देव, हा उपवास तो उपवास करून मिळवलेला होता. कुणी सांगितलं की हे म्हणजे सगळं चांगलं आहे. उद्या काय घडणार आहे आपल्याला माहीत नाही. पुढच्या क्षणी काय म्हणणार आहे आपल्याला माहीत नाही. म्हणून सतत शरण गेलं पाहिजे. गंगा सांगते ना की माझ्या दोन्ही शब्दात अक्षरात गंगा, गंगा, ग म्हणजे गमन, गो गो गो, गॉन गॉन गॉन, गंगा. माझा अर्थच तसा आहे, मी थांबूच शकत नाही. म्हणून सागराला जरी मिळाली तरी गंगोत्रीपासून वाहत राहिली ना ती. गंगा थांबत नाही आहे. तसं आपलं जीवन असलं पाहिजे. हे आता मिळालं नाही, वाहत राहिलं पाहिजे. आणि वाहत नेहमी रामाच्या त्या अयोध्येकडे गेलं पाहिजे
की जी अयोध्या, मी कोणाशी युद्ध करत नाही आणि माझ्याशी कोणी युद्ध करण्याची इच्छा ठेवत नाही, ही अयोध्या आहे. ही अयोध्या आत आहे, जिओग्राफीमध्ये नाही आहे, मॅपवर नाही आहे. इट इज जस्ट अ टाउन ऑर प्लेस. अयोध्या अशी अवस्था आहे मनाची की मला कुणाशी युद्ध करावं असं वाटत नाही, सगळ्यांचं चांगलं व्हावं, म्हणून माझ्याशी कोणी युद्ध करत नाही. मागे तुम्हाला सांगितली होती ती मिलर ऑफ द डी नावाची कविता. डी गाव आहे, डी नावाचं, DEE. त्याच्यात एक मिलर आहे, म्हणजे गिरणीवाला आहे, आणि एका राजाच्या कानावर जाते की त्याच्या इतका आनंदी माणूस नाही आहे. आपण सुखी माणसाचा सदरा वगैरे गोष्टी ऐकतो ना, हा खरंच आनंदात आहे. राजा इतक्या दुःखात आहे, इतकं सगळं असून दुःखात आहे. तो जातो आणि त्याला विचारतो, अरे तुझ्या केसावर पीठ आहे, भुवयावर पीठ आहे, मिशांवर पीठ आहे. गिरणीवाला कसा असतो तुम्हाला माहीत आहे ना. आणि तरीसुद्धा तो नाही म्हणतो, मी अत्यंत आनंदात आहे. आय एम, तू यू आर द मोनार्क ऑफ युअर ओन किंगडम. तू फक्त तुझ्या राज्याचा राजा आहेस. आय एम मोनार्क ऑफ ऑल व्हॉट आय सर्व्हे. मी आकाशाकडे बघितलं की मी आकाशाचा राजा असतो, सागराकडे बघितलं की सागराचा राजा असतो, शेतांकडे बघितलं की शेतांचा राजा असतो. अरे सगळं साम्राज्य आहे विश्व माझं, आनंदात आहे मी. तूही माझ्या विश्वाचा नागरिक आहेस, मीही त्याच विश्वाचा नागरिक आहे. आपल्यात संघर्ष कशाला पाहिजे, कॉम्पिटिशन, कॉन्फ्लिक्ट कशाला पाहिजे, आनंदात राहूया. आणि हे माझ्या आनंदाचं रहस्य आहे. आय एनव्ही नोबडी, नोबडी एनव्हीज मी. तो सांगतो, मी कुणाचाही मत्सर करत नाही, कुणाचाही द्वेष करत नाही, कुणावर रागवत नाही, कुणाचा शत्रू नाही, म्हणून मला कोणी शत्रू नाही आहे, माझ्यावर कोणी रागवत नाही, माझा कोणी द्वेष मत्सर करत नाही. दिस इज द सिक्रेट. माझ्यातून आनंद निर्माण झाला पाहिजे, तो राम आहे. अक्षरशः ज्यांनी पहिल्यांदा रामायण दिलं त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केली, पण गोड तक्रार होती, रामा आनंद सागर, रामानंद सागर. त्यांनी रामायण केलं, आम्हाला आमंत्रण दिलं नाही. पण लगेच तो म्हणाला की आम्हाला दिलं असतं तर इतर अनेक प्रोड्युसर्स नाही द्यावं लागलं असतं, काही हरकत नाही, आम्ही लगेच लवकरात लवकर रामाला भेटायला जाऊ. विचार करा की ज्या वेळेला रामाचा विचार करतो त्यावेळेला राम ही एक कल्पना आहे. कल्पना म्हणजे एक मूल्य आहे, ॲब्स्ट्रॅक्ट व्हॅल्यू आहे. राम मूर्ती नाही. रामाचं चरित्र ठीक आहे ना, चरित्रापेक्षा नाम महत्त्वाचं आहे. रामायण वाचलं नाही, बघितलं नाही तरी राम नाम उद्धरून देतो तुम्हाला. विचार करा तुम्ही. आणि म्हणून सांगितलेलं आहे, आत आणि बाहेर दयाच दया. जसं बर्फ म्हणजे पाणीच पाणी. असं कुठलंही फळ मला सांगा बरं. द्राक्षाला साल दिसत नाही पण असतं, चिकूला अशी काही केळी आहेत की अगदी बारीक साल असते, आपल्याला कातडी आहे. बर्फाला काय सांगा बरं. बर्फाची लांबी, रुंदी, जाडी, वजन आणि आकारमान म्हणजे व्हॉल्यूम, वॉटर. बर्फातून पाणी काढून घ्या, काही नाही. रामातून दया काढून घ्या, काही उरणार नाही. महाराज म्हणतात, माझ्यातून नामाचं प्रेम किंवा नाम काढून घ्या, माझं काही उरणार नाही. आजच्या प्रवचनात आपण नेहमी म्हणतो, महाराज म्हणतात नाम घ्या, नामस्मरण करू नका, नामस्मरण करा, नुसता जप 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 करू नका. हे आजच्या प्रवचनात आहे. बघा तुम्ही, नुसता जप, जप करा ना, पण शेवटी नाम केव्हा घेणार, नामस्मरण केव्हा करणार. अरे नामावर मेडिटेशन, मेडिटेशनल नाम म्हणजे नाम घेता घेता ध्यान आणि ध्यानात नाम. हे लक्षात ठेवा तुम्ही. हे माळ वगैरे सध्या ॲन्सिलरीज म्हणतात ना, किंवा प्रॉप्स. प्रॉप आहे तो. डान्स करताना एक तुमचा प्रॉप काय विचारलं जातं. आमचा प्रॉप आहे स्टिक, आमचा प्रॉप आहे स्वस्तिक, मग ते स्वस्तिक घेऊन नाचायचं. आमचा प्रॉप आहे डिस्क, मग ती प्लेट घेऊन नाचायचं. तसा माळ हा प्रॉप आहे, ही प्रतिमा प्रॉप आहे. लक्षात ठेवा ना, आत गेलं पाहिजे, आत गेलं पाहिजे, आत गेलं पाहिजे. म्हणून आपण नेहमी महाराजांची प्रार्थना करतो, करा, आजपासून करा. महाराजांच्या पायाकडे बघा, महाराज तुमच्याकडून. महाराजांच्या पायाकडून त्यांच्या नाभीकडे बघा, महाराज तुमच्यामधून. नाभीपासून त्यांच्या कंठाकडे बघा, महाराज तुमच्याकडे. कंठापासून डोळ्यापर्यंत बघा, महाराज तुमच्या जवळ. आणि भ्रूमध्ये तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. बस हाच प्रवास आहे. कुठले एक मला क्षण जगायचं. दात घासतोय महाराज, सुरुवात केली तुमच्याकडून. महाराज दात चालू आहेत तुमच्यामधून. महाराज आता शेवटची चूळ भरतोय तुमच्याकडे. महाराज दात किती छान झाले तुमच्याजवळ, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. चहा घेणं प्रत्येक वेळेला हे आहे हो, लक्षात घ्या तुम्ही. प्रत्येक वेळेला हे आहे, तुमच्याकडून, तुमच्यामधून, तुमच्याकडे, तुमच्या जवळ, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. हा मंत्र नाही का? अरे श्रीराम जयराम जय जयरामपेक्षा चांगला मंत्र आहे. डोळे मिटून म्हणतात महाराज, हा छान, तुमच्याकडून.
इथून कुठेही निघाला, दिल्लीला निघा, लखनौला निघा किंवा अयोध्येला निघा, महाराज तुमच्याकडून निघाले. घरात नाहीत का महाराज? महाराज तुमच्यामधून निघालेलं आहे. मग ती गाडी असू दे, ट्रेन असू दे, विमान असू दे, काही, महाराज आता तुमच्याकडे पोचलो आहे, आता तुमच्या जवळ पोचलो आहे, आता तुमच्या आत बाहेर येणं नाही. बघा जमणार आहे का? थोडीशी दिशा बदलूया आपल्या उपासनेची. म्हणून सांगितले रामाचा क्रोधसुद्धा दयारूप आहे. रावणाला त्यांनी मारलं कारण पुढची पापं करण्यापासून वाचवलं, त्याचा नरकवास कमी केला. हे कृष्णाने सांगितलेलं, मार तो दुर्योधनाला, तुझं उपकार करशील दुर्योधनावर, तो मारून कसला उपकार करणार आहे? अरे त्याचा नरकवास कमी करशील. तो जर जगला ना तर परत पापं करत राहील, ती पापं कमी होतील, नरकवास त्याचा कमी करशील, हा तू त्याच्यावर केलेला उपकार असेल, मारतो. हे गंमत बघा. रामाचा ध्यास लागला पाहिजे. आत्ता आपण शब्द वापरला, रामाचा ध्यास. ध्येय आहे, ध्यान आहे, ध्यास आहे. ध्येय म्हणजे माझी मूर्ती, मला मग एखादी फ्लेमसुद्धा चालते, एखादा पॉईंट चालतो, ओम चालतो, श्री चालतो, स्वस्तिक चालतं, बरोबर. त्याचं ध्यान झालं, मला खूप बरं वाटलं. ध्यास चालू राहायला पाहिजे. ध्यास, अगरबत्ती जळली तरी सुगंध दरवळत राहतो आपण म्हणतो ना, तसं ते राहायला पाहिजे. पुढे काय म्हणाले? राम राम म्हणत दशरथ. आता 4 उदाहरणं बघा. दशरथाला राम राम म्हणत प्राण गेला, त्याला सद्गती मिळाली दशरथाला. आता इथे मी सकाळी सांगितलं, कारण सकाळी अशी काही मंडळी होती फक्त आयुष्यभर लीगल विचार केला आणि आता इतकी पराभूत दिसतात, बापरे, भगवत नाही त्यांच्या चेहऱ्याकडे. म्हणून सांगितलं की शेवटची अप्रोच लीगल असली पाहिजे. माझ्या दैनंदिन जीवनात सांगतो, आपण लीगल करता मॉरल विसरलोय, कल्चरल विसरलोय, स्पिरिच्युअल विसरलोय. ते पोर लीगल सांगतं, बाबा 4 विषयात नापास होतो गेल्या वेळेला, तुम्ही मला एकदा जेवण दिलं नव्हतं, आता मी 2च विषयात नापास आहे, नाश्ता घेऊ. काय निर्लज्जपणा. पण लीगल थिंकिंग आहे, हे लीगल आहे. लीगल, त्याला नापास झाल्याचं दुःख नाही आहे, पुढच्या वेळेला पास होईल, ह्यावेळेला जेवायला द्या म्हणत नाही आहे. तो कुठली कमिटमेंट नाही आहे, फक्त लीगल थिंकिंग. 4 विषयात नापास, पूर्ण जेवण नाही. 2 विषयात नापास, अर्ध जेवण द्यायला काय हरकत आहे, नाश्ता. कल्पना करा, हे लीगल थिंकिंग रामायणातल्या एका प्रसंगात आहे. सकाळीच कोणीतरी विचारलं, राम वरच्या आवाजात कधी बोललाय का? हा एक प्रसंग आहे आणि एकच प्रसंग आहे. वरच्या आवाजात राम बोलला नाही, हा जर रागवून बोललेला आहे. ज्यावेळेला चित्रकूटात भरत रामाला भेटायला येतो, सैन्य घेऊन येतो, सगळ्याला वाटतं की काय हा सैन्य घेऊन करणार आहे, आक्रमण करणार आहे का, रामाला बंदिवासात टाकणार आहे का. लक्ष्मणाला राग येतो. पण तो आल्यानंतर त्यांनी काय आणलेले आहेत? वल्कल आणलेली आहेत स्वतःसाठी, जटाजूट, मुकुट ठेवलेला आहे पालखीत, सगळी राजवस्त्र, राजचिन्ह ठेवलेली आहेत. रामा तू परत जा, मी 14 वर्ष वनवासात राहतो, माझ्या आईच्या वचनामुळे तू आलायस ना, मी तुला सांगतो मी राहतो वनवासात. हा प्रसंग आहे तो. त्या प्रसंगी राम कसंच ऐकत नाही आहे. मग आता निरनिराळे लोक सांगतात, पहिल्यांदा कैकई पुढे येते, मी तुला वचनात बांधलं होतं ना, आता मी तुला वचनातून सोडवते. म्हणतो की वचन असं घेणं सोडणं, धरणं सोडणं, धरसोड किंवा मोडलं जोडलं तोडलं जोडलं असं काही आहे का वचन? नाही माते, कृपया मला आग्रह करू नको, मी येणार नाही आहे 14 वर्ष संपल्याशिवाय. कौशल्या येते, काय मिळालं रे तुला वनवासात जाऊन? तुझे पिताश्री मेले, आम्ही विधवा झालो, आज अयोध्येच्या सिंहासनावर बसायला कोणी नाही, कारण भरत बसणार नाही म्हणाला, अयोध्येचं सिंहासन रिकाम आहे, हे फार अशुभ आहे. द किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंग. किंग गेलेला आहे, नुसता दुसरा बसलेला आहे, तोपर्यंत त्याचा अंत्यसंस्कार करायचा नसतो. आपल्याकडे 2-3दा प्राईम मिनिस्टर मेले, अचानक केअरटेकर प्राईम मिनिस्टर, तुम्हाला माहीत आहे ना, करावा लागतो, कुणाला तरी शपथविधी द्यावा लागतो, मग संस्कार करता येतो. आणि खरंच तुम्हाला सांगतो, अंत्यसंस्कार भरतानं केला नव्हता या प्रसंगापर्यंत. राम म्हणतो मी येणार नाही आहे, मोठा मुलगा म्हणून मी अंत्यसंस्कार करणार नाही आहे, तू जा आणि कर. पण मध्ये हे सगळं पादुका ठेवल्या सिंहासनावर, हे झालं. मग सिंहासनावर कोण बसला? राम बसला. कुठला राम? चैतन्य राम. परत तुम्हाला सांगतो, चैतन्याची खूण म्हणून त्या पादुका आहेत, चैतन्याची खूण म्हणून तो अयोध्येचा राजमुकुट आहे. बस राम कुठे बसलाय? राम गेलाय वनवासात, चैतन्य राम, आनंद राम बसलेला आहे आणि त्याच्यावर राज्य केलेलं आहे. हे लक्षात घ्या. म्हणून पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे, तो एक
सगळं वसिष्ठ शेवटी येतात, मी गुरु आहे तुझा, गुरुची आज्ञा अंतिम आहे ना, चल परत अयोध्येला. नको, गुरुदेव अशी आज्ञा करू नका. मग अशा वेळेला एक आवाज आला, रामा हे सगळे म्हणतायत ना, मी तुला बेसिक म्हणजे मुळातला एक मुद्दा देतो. दशरथ वॉज नॉट युअर बायोलॉजिकल फादर. हल्लीच्या भाषेत दशरथाचा DNA आणि तुझा DNA जमणार नाही. हल्लीच्या भाषेत दशरथाने घेतलं पायस, दिलं पायस. कुरिअर सर्व्हिस, तिकडे पार्सल घेतलं, इकडे आणून ठेवलं. काय केलं दशरथाने? कौशल्येनी, सुमित्रेनी, कैकेयीनी पोटात गर्भ वाढवला, 9 महिन्यांनी त्या प्रसूत झाल्या, आम्ही साक्षी आहोत त्याला. कौशल्या तुझी माता आहे, दशरथ तुझे कुणीच नाही आहे. मग दशरथाला दिलेलं वचन तुझ्यावर बंधनकारक म्हणजे बाइंडिंग नाही, हे ते लिगल आर्ग्युमेंट. तुझ्यावर बंधनकारक नाही, तू मुलगाच नाही आहेस त्याचा. आता राम काय म्हणतो? रामाने आवाज चढवलेला आहे. जाबाली ऋषी आहेत, तो ऋषीवर हे कसलं पाखंड आणि पाषांड शब्द वापरलाय, पाखंड नास्तिक मत तुम्ही मानताय. नास्तिक, कुणावरच श्रद्धा नाही. मग रामाने जो प्रश्न विचारलाय तो आपण विचारूया स्वतःला. असे किती बायोलॉजिकल फादर्स आहेत तुम्ही मला सांगा, की मुलगा दृष्टीआड झाला, मुलगा येणार नाही म्हणल्यानंतर मुलाचं नाव घेत छाती पिटत प्राण सोडलेला आहे, कॉम्प्रोमाइज नाही केला, की मी जाऊन राहतो रामाबरोबर वनवासात, काय हरकत आहे, हो की नाही, मला कुठे काय बंधन आहे, का नाही, कॉम्प्रोमाइज नाही केला. मेला तो दशरथ, माझा पिता, तो तुमच्या रक्ताच्या नात्यापेक्षा महत्त्वाचा नाही आहे का? त्यावेळेला जावाली म्हणले, साधू साधू रामा, माझं हेच मत आहे रे, पण उलटं मत बांधून सुद्धा तू परत येत नाहीस, हे जगाला कळावं, इतिहासात नोंदलं जावं म्हणून मी ते आर्ग्युमेंट केलं. ते माझं मत नाही आहे, दशरथच तुझा पिता. बघा, हा दशरथाला विरह सहन झाला नाही. आपल्याला रामनाम विसरल्यावर काहीच वाटत नाही. श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम, अहो ते आलेत, हां माहीत ठेवली, श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम, अहो संध्याकाळी जायचं नाही का आपल्याला बड्डेला, चला. आपण रामाला ठेवायला तयारच आहोत, खरंच तुम्हाला सांगतो. तरी फिक्स डिपॉझिट किंवा सेफ डिपॉझिट आपल्याला मिळालं नाही, म्हणजे लॉकर, आपण खरंच रामनामाला आम्ही लॉकरमध्ये ठेवलं आहे आणि काय रोज फूल वाहतो, हे करतो ते करतो. नाम ठेवता कशाला? झालं, आज 13 माळा जप झाला, 20 माळा जप, 20 माळा जप झाल्यावर ठाम कोणाला सांगितले? स्वामी रामसुग्रसांचा एक मार्मिक प्रसंग आहे. एक जण म्हटला, मन प्रचंड अस्वस्थ आहे, बस इथे घे माळ आणि श्रीराम जयराम जय जयराम 13 माळा म्हण. तोपर्यंत स्वामी राम सुखदास कामासाठी दुसरे गेले, त्यांनी मोजून 13 माळा केल्या आणि धावत आला. 13 माळा झाल्या. कसं वाटत होतं? आनंद वाटत होता, शांत वाटत होतं. मूर्खा 14वी का नाही केलीस? तुला प्रॉब्लेम तुझा अशांती आहे, दुःख आहे. 13 माळा करताना तुला शांती आणि आनंद मिळत होता, 14वी का केली नाही? माझ्याकडे धावत कशाला आलास? हे जर आपण ठरवून नाम केलं, लिहून नाम ठेवलं, संख्येचं नाम केलं, सुरुवातीला आवश्यक आहे. पण ते म्हणजे सगळं 13 माळा झाल्या म्हणजे मोठा पराक्रम केला नाही आहे. चालू राहिलं पाहिजे, माळांच्या संख्येत मोजू नका. दुसरं उदाहरण दिलं जटायूचं. जटायू खरा भाग्यवान. भाग्यवान म्हणजे काय, की त्यांनी जे मिळवलं ते रामायणातल्या कुठल्याही पात्रानं मिळवलं नाही. धरून रामाला शेवटी आत्मविसर्जन शरयू नदीत करावं लागलं. शरयू नदी हे रामाच्या जन्माचा, रामाच्या लहानपणचा, वनवासातली वर्ष सोडली तर त्याच्या रामराज्याचा आणि शेवटी रामाच्या जीवनाचा अंत शरयू नदीत झालेला आहे. आणि त्या शरयू नदीचं तीर्थ आपल्याकडे पोचलेलं आहे. आज आरती झाल्यानंतर जे तीर्थ दिलं जाईल ते शरयू नदीचं असेल. जो प्रसाद आहे तो अयोध्येचा प्रसाद आहे, आपल्याकडे पोचलेला आहे. महाराजांची काय कृपा हो. सकाळी मी वांतेला सांगितलं ते तुम्हाला इथेही सांगतो. आलेले अनुभव जे असतात त्यातले 99.5 आउट ऑफ 100 सांगितले जात नाहीत, सांगायचे नसतात. तुम्हाला मी 0.5% अनुभव सांगतो, 0.5% अनुभव किती असतील? महाराजांचे अनुभव म्हणजे अरे आनंद, अखंड आनंद. हा नाही आहे का? काही नाही तरी आनंद आहे, काही आहे तरी आनंद आहे, सगळीकडे आनंद आहे. हा केवढा महाराजांचा आपल्यावरचा एक प्रकारचा आपण म्हणतो ना पुण्यप्रभाव आहे, आशीर्वाद आहे महाराजांचा. ते पाहिजे. बाकीच्या ह्या गोष्टी येतील जातील, मिळतील मिळणार नाहीत, सोपं आहे. पुढे बघा ना, की राम राम म्हणत प्राणोत्क्रमण झालं आहे कुणाचं? जटायूचं. जटायू बघतो त्याच्याकडे, म्हणतो की रामा, राम गेलेला आहे तलवार घेऊन, कारण हा जखमी दिसतो, म्हणजे ह्यानीच सीतेला काहीतरी केलं असलं पाहिजे. तो म्हणतो, अरे जो मरतोय त्याला का मारतोस रे राघवा? आठवा ते गीतरामायणातलं गाणं, अप्रतिम गाणं आहे.
लोकांना माहीत नाही आहे, कारण ते जटायूचं गाणं आहे. मुद्दामून ऐका. जटायू आणि गीत रामायण म्हटल्यानंतर ते गुगल अंकल लगेच काढून देतात. त्यांना काय काय कुठलीही ओळ लिहिली तरी ते संपूर्ण गाणं सांगतात. मला कौतुक वाटतं. पहिलीच ओळ सांगायला पाहिजे असं काही नाही, मधली कुठलीही ओळ सांगा, ते गाणं तुम्हाला देतात पूर्ण. ते जटायूचं गाणं घरी जाऊन ऐका. सुंदर चाल आहे हो. तो किती रागांचं मिश्रण आहे ते, आणि किती निरनिराळे भाव आहेत त्याच्यात. धन्य आहे मी, कारण शेवटपर्यंत मी सीतेचं रक्षण केलेलं आहे. आणि आज पंख तोडल्यानंतर मी काय करणार आहे? आणि रक्तबंबाळ तुझी. मग रामाने त्याची मान आपल्या मांडीवर घेतली. रामाकडे बघत राम राम म्हणत त्यांनी प्राण सोडलेला आहे. याच्यासारखं मरण नाही कोणाला. दुसरं जरा विरुद्ध उदाहरण देतो, पण लक्षात ठेवा, संपूर्ण भागवतात सगळ्यात चांगलं मरण कुणाला आलं ते हिरण्यकशिपूला. देवाने मांडीवर घेतलं आणि पोट फाडलं. हो, हे पोट फाडलं विसरा की, कसं तरी मरायचंच होतं, पण देवाच्या मांडीवर, देवाने मांडीवर घेऊन मृत्यू दिला. याच्यापेक्षा उदात्त किंवा वरचा मृत्यू नाही आहे, असा विचार करायचा आहे. आपण नेहमीचा विचार करतो काय हो नाही, पण बरं झालं गेले ते, कारण नाही तर कोमात गेले असते वगैरे वगैरे. त्यांना बेड सोर्स व्हायला लागले होते. अरे ही देहाची कशाला लक्षणं सांगता? जाताना आनंदात होते ना, बस. खरंच अगदी परवा माझ्या एका मित्राचे वडील गेले, अत्यंत आनंदात होते. आणि सहज गंमत म्हणून सांगतो, हा प्रयोग तुम्ही करा. काल भटजींनी सांगितलं, हल्ली पिंडाला कावळे शिवतातच असं नाही, कारण माणूस कावळ्यापेक्षा भयंकर झाला आहे. हो, खरंच सांगतो, कशाला येतील, त्यांना काही भय नाही आहे का? म्हणून तुम्ही त्यांना आवडते अशी काहीतरी गोष्ट घेऊन या. माझा मित्र हुशार घेऊन आलेला आहे. अमेरिकेतला मुलगा आलेला आहे, त्याने अमेरिकेतले पिस्ते आणि अमेरिकेतले वेफर्स वडिलांना आवडायचे ते आणलेले आहेत. आणि मी शेजारच्या हॉटेलातून बटाटे वडा आणलेला आहे. आणि पहिल्यांदा कावळ्यांनी बटाटे वड्याला चोच मारली. हो, अगदी परवाची गोष्ट सांगतो. आपण का नाही द्यायचे? हे ना, हे आवडतं, द्या तर येतील कावळे. आणि नंतर सगळे गेले पिस्ते घेऊन. अरे पिंडाचं काय? नंतर आले आणि सगळ्यांनी चोची मारल्या 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 आणि पिंड फस्त केलं. ही परवाची घटना आहे. मला सांगायचं आहे काय, की ह्या सगळ्या घटना आहेत ना, ह्या सूचक आहेत, म्हणजे दे आर इंडिकेटिव्ह, कन्व्हेन्शनल संकेत आहे तो. पण विचार करूया ना, त्याच्यातच सगळं आहे. म्हणजे माझ्या वडिलांची कुठलीही इच्छा राहिलेली नाही. आता मी वाटेल तसं वागायला तयार आहे, कारण पिंडाला कावळा शिवला असं नाही आहे. माझ्या मनाला स्पर्श झाला का? मनाचा स्पर्श तो कावळा पिंडाला स्पर्श करून दाखवतो. ठीक आहे, जटायू झाला. तिसरं उदाहरण मारीच. महाराजांनी दिलेलं आहे. मारीच्याकडे रावण जातो, तो वाटेल ते रूप घेऊ शकतो. सोन्याच्या हरणाचं रूप घे. नाही रे बाबा, रामाचा बाण लागल्यापासून मी राममय झालेलो आहे, मी भक्त झालेलो आहे, मी ऋषी झालेलो आहे, माझा आश्रम आहे, मला अनुयायी आहेत, शिष्य आहेत, मी तुला मारतो. मग तो म्हणतो की तुझ्याकडून मरण्यापेक्षा रामाकडून मरणं चांगलं, रामाकडून मरणं चांगलं, रामाचं दर्शन घेत मरणं चांगलं, रामाचं नाव घेत मरणं चांगलं. मारीच उद्धरून गेला, हे सांगितलेलं आहे. शेवटी रावणाचं उदाहरण दिलेलं आहे. मंदोदरी सांगते, रावणाला कोणी कोणी सांगितलं लक्षात ठेवा. त्याचे वडील, त्याचे आजोबा, त्याचे सासरे, त्याचा मामा, त्याचे गुरु, हे सगळ्यांनी सांगितलं त्यांना. कुणाचंच ऐकलं नाही. तो कुंभकर्ण उठला झोपेतून आणि पहिल्यांदा सांगतो, रावणा ते सीतेला अजून सोडून दिलं नाही, सोडून दे, नाहीतर तुझ्याबरोबर लंकेचा नाश आहे. रावणाने ऐकलं नाही. शेवटी मंदोदरी म्हणते, बघा ना, सोडा तिला. इतका जवळ आलेला आहे राम सैन्यासह, सोडा त्याला. रावणाचं मन द्रवतं, म्हणजे तो जरा विचलित होतो आणि म्हणतो, मी पाठवतो, हां, तयारी करतो. आणि तयारी आता सीतेची पाठवणी करायची, सन्मानपूर्वक पाठवणी करायची, युद्ध टाळायचं, स्वतःचं आणि लंकेचं रक्षण करायचं. हा रावणाच्या मनात विचार असताना नारायण नारायण करत नारद आले. म्हणले, रावणा तू काय करतोयस? रामाच्या हातून मरणं ही मुक्ती आहे, पुन्हा जन्म नाही आहे. रामाच्या हातून मरण्याची एकमेव शक्यता म्हणजे सीतेला न सोडणं. हे कसलं सोडायला निघालंय? बरं झालं नारदा सावध केलंस, नाही सोडणार सीतेला, मी मरणार रामाकडून. आणि मग जय श्री राम म्हणत मेला ना तो. विचार करा, हे असंच आहे सगळं. रावणाचं उदाहरण दिलेलं आहे. मंदोदरीने सांगितल्यानंतर त्याचं मन बदललं होतं, पण शेवटी नको, रावणाने रामाच्या हातून मृत्यू पत्करला, कारण त्याच्यातच त्याची मुक्ती होती. आता शेवटचा पॅरेग्राफ. रामाची सर्वच कृती गोड. त्यांनी शबरीची बोरं, जटायू आणि गुहकाला दिलेलं आलिंगन, ही 3 चित्र ठेवा. हे समाजाच्या चौकटीच्या बाहेरची माणसं आहेत. रामावर हा आरोप आणि तो आरोप करणारी काय लायकी आहे तुमची?
एक प्रसंग मागे तुम्हाला सांगितला होता, पण तरीसुद्धा रामाने आपल्या सीतेचा त्याग केला, हे चुकलंच नाही रामाचं? म्हणलं नाही रे बाबा, सीता काय म्हणली आहे रामायणात ते बघ. नाही पण तरीसुद्धा चुकलंच ना रामाचं, चुकलंच ना. आता 3-4 झाल्यानंतर मी जरा डोळे बंद केले. म्हणलं मला कळतं, म्हणलं आत्ता तुमची बायको वकिलाकडे गेली आहे की माझा त्याग यांना करायला लावा. हा काय भयंकर नवरा असला पाहिजे हो. कल्पना करा, रामाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतोय, त्याग करा म्हणून ती गेलेली आहे. खरंच? म्हणलं जाऊन बघा घरी. रामाच्या सीता त्यागावर तुम्ही बोलता, अरे त्याला केवढा अर्थ आहे. सीतेची तक्रार नाही आहे, सीतेने लक्ष्मणाबरोबर निरोप पाठवलाय, ज्या कारणासाठी रामा तू माझा त्याग केलास त्या कारणाचा विसर पाडू नकोस, माझ्या विरहात जुरू नकोस, मी नाही म्हणून दुःख करू नकोस. लक्ष्मण म्हणला हे रामाला कसं सांगू. लक्ष्मण आल्यावर रामानेच उत्तर दिलं होतं. तो रामाच्या महालात जातो, मंचक म्हणजे पलंग कुठे हलवला होता, खाली काय गवत पसरलं होतं, कुशतल्पशायीनं जय जय राम, गवताची शय्या केली होती, पत्रावड होती, मातीची मडकी होती, रामाने मुकुट दुसरीकडे ठेवला होता, जटाजूट केलेला होता. तो सीता आता जर अरण्यात ऋषींच्या आश्रमात असं जीवन जगणार आहे, तसंच जीवन मी अयोध्येत जगतो. केवढं आहे हे कुणालाच माहीत नाही आणि मी वाचतच नाही काही. विचार करा. म्हणून शेवटी सांगितलेलं आहे की रामाची सर्वच कृती गोड, आकृती गोड, मग त्याच्या नामात किती गोडी असली पाहिजे. नाम, महाराज शब्द कुठले वापरले बघ, त्याच्या नामात किती गोडी असली पाहिजे, त्याच्या जपात गोडी. जप हा वैखरीने म्हणलेला आहे, बाहेर म्हणलेला आहे, समूहाने येऊन म्हणलेला आहे, त्याचा उपयोग आहेच, पण तो मुक्काम आहे पहिला, हे लक्षात ठेवा. अंतिम गंतव्य ज्याला म्हणतात डेस्टिनेशन नाही आहे, इट इज जस्ट अ हॉल्ट और अ स्टे ऑन द वे टू डेस्टिनेशन. डेस्टिनेशन काय? आनंद डेस्टिनेशन आहे हो. रामाचा अर्थच आहे आनंद. सगळ्यांना रमवतो आपल्यात आणि सगळ्यांच्यात रमतो, त्या आनंदाला राम हे नाव आहे. म्हणून पुढे सांगा ना, आपल्या अंतरात थोडा तरी सद्भाव आणि विश्वास पाहिजे. म्हणून तो कबीर म्हणतो, खोजिये तो तुरंत मिळणार आहे, पल भर की तलाश में विश्वास नाही. विश्वास पाहिजे, दुसरं काही नको. अंतरी थोडे तरी नामप्रेम पाहिजे. महाराजांचे शब्द बघा, नामप्रेम पाहिजे नामाचं. मग नामस्मरणात आनंद येईल. जप कुठे सांगितलं? मी जपाच्या विरुद्ध नाही आहे, जप केलाच पाहिजे, पण तिथे मी थांबतो. 13 वेळा झाल्या, आहा हा कसला आहा हा ओहो हो नाही हो. तेव्हा चालू ठेवा जप. जप खंडित नाही करायचा, सगळ्या अवस्थेत जप ठेवायचा आहे. आणि सगळ्या अवस्थेत जप ठेवायचा तर तो अप्रकट असला पाहिजे, गुप्त असला पाहिजे, अमूर्त असला पाहिजे. आपण म्हणतो ना, त्याला कुठलंही दृश्य स्वरूप नको, अदृश्य. दुसऱ्याला कळता कामा नये. महाराजांनी उदाहरण दिले ना, एका सुनेला सांगतात, अगं श्वासावर नाम घे ना. तू सासू बोलत असताना श्वास चालू असतो ना, मग तुझं नाम चालू असू दे. ती दुसऱ्या दिवशी गेली, सासू शिव्या द्यायला लागली, ही शांत, कारण आत श्रीराम जयराम जय जयराम आत चालू आहे नाम तिचं. आणि नंतर असे काही दिवस झाल्यानंतर सासूला आश्चर्य वाटतं, तिच्यात कोणता बदल झाला आहे. आणि त्यावेळेला ती म्हणते, तुम्ही जे बोलतात ते काही ऐकत असतो काय, माझं नाम आत चालू असतं. मग गेली खड्ड्यात. सासू म्हणाली, हे होय माझं ऐकतच नाहीस तू काही, घराबाहेर काढा. म्हणून ती कथा महाराज सांगायचे. इथे काय, नाम स्मरणात फार आनंद आहे. स्मरणात आनंद आहे. आणि स्मरण ही सायलंट आहे प्रोसेस. स्मरण तुम्ही लाऊड करू शकता का? मला डिस्टर्ब करू नका, मी आता स्मरण करतोय. पण स्मरण हे स्टेटमेंट झालं, अनाऊन्समेंट झाली, मी स्मरण करतोय. आमचा एक मित्र हसत सांगायचा, आज मात्र मला त्रास देऊ नका, मी नर्वस आहे. अरे बापरे, नर्वस हसत म्हणतात का? हल्ली लोक फॅशन असल्यासारखे म्हणतात, सध्या मी डिप्रेशनमध्ये आहे. काय मजा आहे. कल्पना कसली हो. असली स्टेटमेंट्स आणि असल्या अनाऊन्समेंट्स आत्मघातकी आहेत. नका करू. एकही निगेटिव्ह शब्द स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल वापरू नका. स्वतःबद्दल तर बिलकुलच वापरू नका. लोक आपली दुखणी काय कुरवाळतात, काय गोंजरतात. सकाळी उठल्यानंतर 4 शिंका येतात हो, त्याशिवाय दिवसच सुरू होत नाही. शिंकांचं कौतुक, शिंकाळ झालंय स्वतः आणि 4 शिंकांचं कौतुक. आणि नंतर पोटात ड्रूम ड्रूम आवाज येतो, पोटात ड्रम वाजतो, युद्ध सुरू आहे तिकडे. कल्पना, किती कौतुक, किती देहावर फोकस. अरे विसरून जा. बॉडी कॉन्शियसनेस घालवायचा असेल तर रेफरन्स टू द बॉडी कमी केलं पाहिजे. रेफरन्स टू बॉडी प्रोसेसेस अँड बॉडी ॲक्शन्स कमी केलं पाहिजे. कृतीकडून क्रियेकडे गेलं पाहिजे आणि क्रियेकडून अक्रिया, शांत. कृती म्हणजे ॲक्शन आहे,
आणि क्रिया प्रोसेस आहे. श्वासोच्छ्वास ही प्रोसेस आहे, क्रिया प्राणायाम ही कृती आहे. पण कशाचा अभिमान बाळगता? बिलकुल नको. शेवटी सांगतात प्रेम आहे, पण ते आपण प्रपंचात लावले आहे. प्रेम ही दिशा बदला, पार्टी बदला. प्रेम प्रपंचात लावले काही नाही हो. प्रपंचात भरपूर तुम्ही आनंदाने करा, कर्तव्य भावनेनं करा. यश मिळेलच. प्रेम नामाला द्या, मन मला द्या आणि शरीरानं प्रपंच करा. हे रामाने सांगितले. लक्ष्मण विचारतो की वनवासाठी तू आनंदात कसा? तुम्ही अंतस्त्यागी आणि बहिर्भोगी. बाहेरच्या इंद्रियाने मी भोग घेतो आणि आत मी त्याग करतो. मला कैसे कुठेही मी चिकटत नाही. हेच सूत्र सांगितलेलं आहे. म्हणून तेच जे प्रेम आहे, जे प्रपंचात लावलं आहे, तेच रामात लावायचं. त्या म्हातारी आजीला रामकृष्ण सांगतात ना, ती म्हणाली सगळीकडे मी गेलो पण माझून काशीला गेलो नाही. कलकत्त्यापासून काशी काही फार लांब नाही आहे. ते म्हणाले की जा आज तू आणि उद्या परत ये. तुला जर काशीला मी पाठवलं तर तुझं मन कशात गुंतणार आहे का? कारण काशीला जायचं म्हणजे आपल्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवायचं, पूर्णपणे प्रपंच विसरायचा. ती परत येऊन सांगते माझ्या मुलापासून मी दूर गेले मला वाटणार नाही, सोनेपासून तर काहीच वाटणार नाही, नातू जो आहे ना त्याची मला आठवण येईल. काशीत गेले तरी आठवण येईल. ते म्हणाले सोपं आहे की तुझा नातू आहे ना तो काशी विश्वनाथ आहे मान. तसा राम लला आहे ना तसा तो आमचा भोले बाबा, तोही लहान मूल तुझा नातू. आता घरी गेल्यावर काय करशील? नाही मी त्याला भरवणार. अरे तो नैवेद्य आहे. रामाला कशाला नैवेद्य लावते? त्या काशी विश्वनाथाला. त्याला नंतर काय करणार? झोपवतात. ती शेजारती आहे. सकाळी उठवणार, ती काकडारती आहे. नंतर आंघोळ घालणार, तो अभिषेक आहे. अरे तू कशाला जाते? ती नंतर 3 महिन्यांनी म्हणते की काशीला जायच्या इतक्या संधी मिळाल्या पण मी नाही गेले, कारण माझं घरच माझं काशी झालेलं आहे, काशी धाम. आणि माझा जो नातू आहे तो काशी विश्वनाथ झालेला आहे. कशाला जाऊ? म्हणजे आपण पूर्वी गाणी होती ना, कशाला जाऊ मी पंढरपुरी, आई बाप हे दैवत असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी, अशी ती गाणं म्हणते. मजा काय? जा पंढरपूरला, जा अनेकदा, वारीला जा, गुंतून पडू नका. देहानं जा, मनानं नको. मनानं त्या पांडुरंगात असा जो त्या परब्रह्माची खूण आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्माची खूण आहे. ती काय मूर्ती आहे का? नुसत्या मूर्तीच्या प्रेमात कशाला पडायचं? पुढे बघा, प्रापंचिकाला आदर्श रूप राम आहे. शेवटची 2 वाक्य. रामचरित्र त्याच्यासाठी ऐकायचं आहे. प्रपंचातलं मन रामाकडे कसं जोडायचं त्यासाठी आपल्याला ऐकायचं आहे. काय? रामचरित्र ऐकायचं आहे. आपण रामाला अनन्य शरण जाऊ द्या. अन्य नाही, तो अनन्य. अन्य म्हणजे दुसरा. देर इज नथिंग सेकंड. लक्षात, दुसरा नाहीच आहे. द्वैत नाही आहे, त्याला अद्वैत म्हणलं आहे. एकम एव अद्वितीयम. एक आहे, एकम एव एकच आहे. अद्वितीय म्हणजे दुसरं काही नाहीच आहे. असा राम आहे सगळीकडे पसरलेला. आणि म्हणून त्याचे अखंड स्मरण करावे. जप नाही वापरत महाराज शब्द. आपण रामाला अनन्य शरण, तो सगळ्या अडचणी दूर करेल. राम आपल्याला बोलावतो आहे. अयोध्येला का? हो, देहानं जा ना तुम्ही. आता काय, गोवापासून अयोध्येला फ्लाईट सुरू होईल. 1-1.5 तासात 2 तासात पोचलात अयोध्येला. द सेम डे यू कॅन रिटर्न. लक्षात ठेवा. पण राम आपल्याला कुठे बोलावतोय हो? राम आपल्याला बोलावतोय, पण आपणच पुष्कळ काम असल्यामुळे रामाकडे जात नाही. एक उदाहरण सांगतो महाराजांचं थांबण्यापूर्वी. आणखी काय सांगावे बरे. महाराजांनी हात टेकले. महाराज म्हणाले प्रपंचातलं प्रेम रामाकडे जावा, पण काम आहे म्हणून रामाकडे आपण जात नाही आहे. आणखी काय सांगू मी? हे शेवटी सांगितलं. आणखीन काय सांगावे बरे. आशीर्वाद. आशीर्वाद दिलाय महाराजांनी, पण महाराजसुद्धा म्हणतात की नाईलाज झाला आहे माझा, तुम्ही राम 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 सारे म्हणता. महाराजांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. त्यातलं हे एक उदाहरण आहे. एक माणूस त्यांच्याकडे यायचा. त्यावेळेला तो 30शीत होता, इन 30s. मला काशीला एकदा महाराज न्या. अरे काशीचं जावे नित्य वदावे. मला काशीला जायचं आहे, काशीला जायचं आहे बोलत राहतो. कुणीतरी म्हणावं तुम्हाला काशीला एक जागा रिकामी आहे, चला. तू बोललाच नाहीस, तुला काय पाहिजे ते व्यक्तच केलं नाहीस, तर तुला देईल कसं, मिळेल कसं? जा. नाही ओ, निवृत्त झाला तो, तरी तो काशीला पोचला नाही. आता तो इतका, त्या काही निवृत्ती म्हणजे म्हातारपणच की होते, एवढी माणसं जगत नव्हती. आणि एक दिवस महाराज हे काशी विश्वेश्वराचा प्रसाद आणलेला आहे. तू म्हटलं कसा काशीला पोचला? ओ काय करायचं, जावयाची बदलीच झाली ना काशीला.
अलाहाबाद बँक कल्पना करा, गेला काशीला हेड ऑफिसला. मग काय, ट्रकमध्ये सामान भरलं आणि ट्रकमधून हा म्हातारा काशीला गेला. आयुष्यभर गेला नाही, आयुष्यभर गेला नाही. इकडे का गेला? मुलीसाठी गेला, जावयासाठी गेला, नातवंडांसाठी गेला, देहासाठी गेला, स्वतःसाठी गेला नाही. आपण स्वतःसाठी केव्हा जगणार आहोत? आणि स्वतःसाठी जगायचं म्हणजे स्वअर्थी व्हायचं, स्वार्थी नाही, सेल्फिश नाही, सेल्फ सेंटर्ड. म्हणजे माय सेंटर इज सेल्फ, नॉट इगो. अहम आणि स्वयं दोन शब्द आहेत. स्वयं माझ्या जीवनाचा केंद्र असला पाहिजे, अहम नाही. अहम इज इगो. ते बरोबर उलटं करतो आपण. अहम 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 करतो, स्वयंला विसरतो. वी रिमेंबर इगो, द बॉडी और द एक्सटर्नल थिंग्स, अँड वी फॉरगेट द इंटरनल थिंग्स दॅट आर शाश्वत, म्हणजे इटर्नल. इटर्नल रामाची उपासना करूया. आणि त्याच्यासाठी अभ्यास, आस, ध्यास, श्वास, विश्वास हे लक्षात ठेवूया. आणखीन काय करायचं आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, खूप शांत. आपण संकल्पच करूया की एक 5 मिनिटं तरी डोळे मिटून बसेन आणि मनातल्या मनात राम म्हणेन. मन जाईल दुसरीकडे, परत आणीन श्रीराम जय राम जय जय राम मनातल्या मनात. मानस जप नाहीच आहे, मानस स्मरण किंवा मानस नाम. आज ठरवूच या आपण. आत उपासना न्यायची, टर्न विदिन. सकाळी आपण अबाउट टर्न म्हणलं, बॉडी आहे ती. आणि टर्न विदिन हे माइंड आहे, बुद्धी आहे, चित्त आहे. मन बुद्धी चित्त, आत आत आणि आत. आपण महाराजांची इतक्या वेळेला ती प्रतिमा बघितलेली आहे, चित्र बघितलेलं आहे की आपल्याला ते माहीत आहे. मी फक्त 3दा म्हणणार आहे आणि आपण शेवटचा श्लोक म्हणून थांबणार आहोत आणि शांतिपाठ. आत्ता तुम्हाला सांगितलं की पाय पादुका आणि तो ग्रंथ म्हणजे महाराजांकडून, नंतर नाभीपर्यंत म्हणजे महाराजांच्या मधून, नाभीपासून छातीपर्यंत लक्षात ठेवा, कंठापर्यंत म्हणा किंवा छातीपर्यंत आपण मधून जाणार आहोत. नंतर कंठ जिथे नाम चालू आहे तिथे कडे, महाराजांच्या कडे पोचणार आहोत. महाराजांच्या दृष्टीजवळ म्हणजे डोळ्यांजवळ पोचणार आहोत. आणि भ्रूमध्य, कपाळाचा मध्य जिथे महाराजांनी गंध लावलेला आहे. आणि नंतर ब्रह्मरंध्र म्हणजे मस्तकाचा सगळ्यात वरचा बिंदू. आपण प्रार्थना करणार आहोत. मी म्हणतो त्याप्रमाणे मनातल्या मनात आपण बघूया. महाराज, माझी उपासना आतल्या दिशेनं वळवा. अखंड नाम यज्ञ माझ्या मनात चालू ठेवा. महाराज, तुमच्याकडून, तुमच्या मधून, तुमच्याकडे, तुमच्या जवळ, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत अशी माझी प्रत्येक कृती घडू दे. महाराज, माझ्या मनात येणारे विचार तुमच्याकडून, तुमच्यामधून, तुमच्याकडे, तुमच्या जवळ, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. महाराज, माझ्या देहाकडून घडणारे आचार आणि माझा घडणारा संचार म्हणजे प्रवास तुमच्याकडून, तुमच्यामधून, तुमच्याकडे, तुमच्याजवळ, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. महाराज, महाराज, महाराज. शांत. श्लोक आणि शांतिपाठ म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु
सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। डोळे बंद, तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात चोळूया आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया। डोळे उघडून महाराजांचं दर्शन खालून वर आपण घेणार आहोत। महाराज बसलेत ते जमखान, त्यांच्या पादुका, तो ग्रंथ, मृगाजीन म्हणजे हरणाचं कातडं। महाराज सिद्धासनात बसलेत, उजव्या मांडीखाली डावा पाय, डाव्या मांडीवर उजवा पाय, डाव्या गुडघ्याशी डावा हात, ब्रह्मदंडावर उजवा हात, त्यात लोंबणारी जपमाळ, महाराजांच्या गळ्यातला हार, महाराजांची नाभी, छाती, गळ्यातल्या जपमाळा, कंठ, हनुवटी, ओठ, गाल, कान, नाक, भ्रूमध्य, डोळे, भव्य कपाळ, कपाळावर मध्यभागी असलेला टिळा आणि महाराजांचं ब्रह्मरंध्र। हे अनुलोम दर्शन झालं। विलोम दर्शन तुम्ही मनातल्या मनात घ्या। ब्रह्मरंध्रापासून खाली जो जमखान घातलेला आहे तिथपर्यंत काही सेकंद लागतील। क्रमानं खाली या आणि नंतर महाराजांचं दर्शन घ्या, पूर्ण दर्शन। किती झालं तर ते महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन आहे। महाराज साक्षात बसले तसा भाव जर निर्माण केला तर ते भावदर्शन होईल। शांत। महाराज 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 महाराजांचं दर्शन घेऊन सगळ्यांना नमस्कार करूया। शांत।